ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 तर आपला हा 11वा अध्याय सुरू आहे. 11व्या अध्यायामध्ये कुठे गेलं पुस्तक? 11वा अध्याय. 10व्या अध्यायामध्ये मीच सर्वव्याप्त आहे, त्यामुळे अनंत विभूती आहे तसं सांगितल्यावरती 11व्या अध्यायाच्या पहिल्या 4 श्लोकात अर्जुन ते विश्वव्यापी रूप किंवा विश्वरूप दाखवण्याची विनंती करते. नंतरच्या पुढच्या 4 श्लोकामध्ये या विश्वरूपामध्ये तू काय बघशील याबद्दल कृष्ण सांगतात. आणि मग जेव्हा भगवंतांनी विश्वरूप दाखवलं तेव्हा अर्जुन काय काय बघत आहे हे सर्व संजय धृतराष्ट्राला सांगतात. 14 पर्यंत. आणि मग श्लोक क्रमांक 15 पासून 31 पर्यंत भगवंतांचं रूप बघून अर्जुनाला काय वाटतं किंवा त्याचा अनुभव कसा आहे. जसे तो म्हणतो ना की तुम्हाला काही आधी नाहीये, अंत नाही. अं, आणि अर्जुनला भीती पण वाटते. अर्जुन त्याच्यामध्ये हे पण बघतोय की त्यांच्या मुखामध्ये सगळे योद्धे कसे मारले जात आहेत. आणि मग अर्जुन विचारतो की तुम्ही नेमके कोण आहात आणि तुमचं इथे येण्याचं प्रयोजन काय आहे. इथपर्यंत आपण बघितलं, म्हणजे 4 विभाग म्हणू शकतो. आता पुढचा विभाग सुरू पण केला. अं, तर आता आपण इथून सुरुवात करू. PPT. हा, PPT पण आली आहे. हा, तर इथे 31 क्रमांकामध्ये अर्जुनने प्रश्न विचारलाय. अख्या ही मेको भवान उग्र रूपो. अख्या ही म्हणजे मला सांगा. अं, हे उग्र रूपधारी, भवान म्हणजे तुम्ही, हे उग्र रूपधारी तुम्ही कोण आहात. आणि विद्यातुम इच्छामी भवंता माध्यम नाही प्रजानामी तव प्रवृत्तीम. आणि माझी ही पण जाणून घेण्याची इच्छा आहे की तुम्ही इथे का आले, तुमचं इथे येण्यामागचा उद्देश काय किंवा काय कार्य आहे. तर अर्जुनने असं विचारल्यावरती मग आता भगवान त्याच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत की ते कोण आहेत म्हणून. तर श्लोक क्रमांक 32 मध्ये आपण बघितले की कृष्ण बोलले, अर्जुन मी काळ आहे. काळ म्हणजे नेमकं काय म्हणायचं, तर काळ जो की सर्वाचा क्षय करतो. तर कालोस्मी, अर्जुन मी काळ आहे. आणि काय करतो मी, लोकक्षयकृत प्रवृद्धो, सर्वाचा क्षय करत जातो. तर लोकांचा म्हणजे माणसाच्या सोबत यांचा पण आहे, अं, विश्वातील वेगवेगळ्या ठिकाणांचा पण, जगताचा लोकक्षयकृत प्रवृद्धो लोकान. आणि मग अं, लोकान समर्थून इह प्रवृत्त. तर मग मी इथे कशासाठी आलोय. इथे इह म्हणजे इथे संहार तुम, आपण म्हणतो ना संहार केला, संहार. तर सर्वांचा संहार करण्यासाठी किंवा सर्वांना मारण्यासाठी मी इथे आलोय. तर भगवंत एकदम डायरेक्ट आन्सर देतात की मी काळ आहे आणि माझं कार्य आहे सर्वांचा विनाश करणे, सर्व जगताचा. आणि या ठिकाणी मी या विनाशाच्या कार्यासाठी चालू आहे, तेच माझं प्रयोजन आहे. आणि यामध्ये
तुला सोडून बाकी सर्वांचा नाश होणार आहे. जे सर्व काही योद्धे आहेत ते सर्वांचा नाश होणार आहे. हे या रूपामध्ये भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. मला वाटतं आपण श्लोक क्रमांक कितीपर्यंत बघितलं तर 32 का 33? 33. 33 ना, हा ठीक आहे. तर 33 मध्ये मग भगवंत अर्जुनला म्हणतात की तस्मात उत्तिष्ठ येशो लभस्व, की अर्जुन उठ आणि युद्ध कर आणि यश मिळव. हं? जित्वा शत्रून भुंक्ष्व राज्यम समृद्धम, आणि तू शत्रूवरती विजय मिळवशील आणि तुला समृद्धी मिळेल किंवा समृद्ध राज्य मिळेल. मै वैते निहिता पूर्वमेव, आणि या सर्वांना ऑलरेडी सर्वांना मी मारले. निमित्त मात्रम भव सव्यसाचन. तर भगवंतांनी अर्जुनला 33 मध्ये काय सांगितलं, की मी या सर्वांसाठी आलोय, सर्वांना मारण्यासाठी आलोय. आणि ऑलरेडी याच्या आधीच अर्जुनने बघितलं होतं की हे सर्व जे मोठे मोठे योद्धे आहेत, भीष्म, कर्ण, द्रोण, सर्व काही त्या विराट रूपाच्या मुखामध्ये जात होते. तेव्हा आपण बघितले की काही सैनिकांचे डोके अर्धे तुटले, काहीचे हात पाय, जे काही असं एकदम फारच बिभत्स वर्णन होतं. तर तेव्हा पण भगवंताने अर्जुनला एका दृष्टीने दाखवून दिलं होते की तू हे युद्ध जिंकणार आहे. तर 33 मध्ये म्हणतात की आता तू म्हणजे एवढं एवढं मी सांगितलं, एवढं दाखवलं सर्व काही तुला, आता तू उठ आणि युद्ध कर. आणि यांच्यावरती विजय मिळवून एक समृद्ध असं राज्य प्राप्त कर. आणि तुला तू जिंकणार आहे की नाही याची काही शंका नसायला पाहिजे, कारण मी यांना पूर्वीच मारलंय. मग इथे पूर्वमेव निमित्त मात्र ओळखायची. निश्चितच हे सर्व मारलेले आहेत. मी या सर्वांना मारले. त्याच्यामुळे तुला खात्री असायला पाहिजे विजयाची. पण तरी सुद्धा तू फक्त निमित्त हो. असं नको म्हणायला अर्जुनला की अरे तुम्ही जर सर्वांनाच मारलंय तर मी कशाला युद्ध करू. तर भगवान म्हणतात मी तू असला किंवा नसला असंही मी त्यांना मारणारच आहे, पण तू युद्ध कर आणि क्रेडिट घे. हम्म. यासाठी तू युद्ध कर. आणि तू जर नाही युद्ध केलं तर एक महत्वाचा समस्या ही होईल की क्षत्रियाचा धर्म न पालन केल्यामुळं तुला त्याची रिॲक्शन लागेल. हं. अ, एक श्लोक आहे ना, त्याच्यात इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि हित्वा कीर्तिम, हित्वा कीर्तिम म्हणजे प्रापम अवाप्स्यसि, पापम अवाप्स्यसि, असा एक श्लोक आहे. अथ चेतत्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि हित्वा कीर्तिम च पापम अवाप्स्यसि. एक तो श्लोक आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की अर्जुन, तू जर हे युद्ध केलं तर त्याने पाप नाही होणार, तू युद्ध नाही केलं तर पाप होईल. कारण हे शास्त्राचा नियम, हिंसा केल्याने पाप होतं आजही असला, पण कोणत्या परिस्थितीमध्ये हिंसा ते महत्वाचं आहे. आणि तुझा धर्म आहे क्षत्रियाचा तर तू युद्ध केलं पाहिजे. जर तू युद्ध नाही केलं तर मग स्वतःचं कर्तव्य न केल्यामुळे तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील. जसं की डॉक्टरला पण असतं ना, निग्लिजन्स, निग्लिजन्सचा एक हा असतो, काय म्हणतात, डॉक्टरवरती केस केस होऊ शकते मेडिकल निग्लिजन्स म्हणून, की पेशंट आला आणि सर्व शक्य असून ट्रीटमेंट केली नाही, तर बाकी गोष्टी दूर ठेवल्या जातात, पण तुम्ही ट्रीटमेंट का नाही केली, तुमचं हे कर्तव्य आहे तर याला जास्त महत्व दिलं जातं. तसं तर अर्जुन एक तो क्षत्रिय आहे, म्हणजे त्याचं हे युद्ध करणं काम आहे. डॉक्टरचं पेशंटची ट्रीटमेंट करणं काम आहे. सैनिकाचं समजा टेररिस्ट आहे तर त्यांना मारण्याचं काम आहे. प्रत्येकाचं स्वतःचं काहीतरी कार्य सांगितलेलं आहे आणि त्याने ते कार्य करणं त्याच्याकडून अपेक्षित आहे. आणि तसं जर नाही केलं तर मग ते कार्य न करण्यामुळे तो व्यक्ती पापकर्मासाठी भागीदार होतो. असंच चेत्वमेवं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि हित्वा कीर्तिम, हित्वा कीर्तिम काय पापम अवाप्स्यसि, तो एक शब्द आठवत नाही मला. ठीक आहे. तर आता आपण आज इथून 34 पासून समोर वाचूया. आता मी थोडं यांची संधिच्छेद पण केला त्याच्यामुळे तुम्हाला वाचायला सोपं होईल. हा
34 क्रमांकाचा श्लोक आपण गातोय. तुम्हाला स्क्रीन मी शेअर केली आहे. आणि गीतेमध्ये 414 पान नंबरवर आहे. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च द्रोणं च भीष्मं च द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् कर्णं तथा कर्णं तथा अन्यानपि योधवीरान् योधवीर मया हतं स्वं जहिमा व्यतिष्ठा मया हतान् त्वं जयिमा व्यतिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्. युद्धस्य चेतासि रणे सपत्नान्. तर या 34 नंबरच्या श्लोक मध्ये भगवंत स्पेशली काही लोकांचं नाव घेत आहेत. जसं की द्रोण, भीष्म, जयद्रथ आणि कर्ण. तर हे महत्वाचे अर्थ अर्जुनला वाटत. जयद्रथ तर मला वाटतं की जयद्रथला एक हे होतं वरदान की एक दिवस तो पांडवांना रोखून ठेवेल. पण त्याच्यापेक्षा हे बाकीचे जे लोक होते त्यांच्याबद्दल अर्जुनला थोडी हे वाटायची, शंका वाटायची की यांना कसं आपण हे करणार, की हे तर माझं भीष्म, द्रोण, हे भीष्म आणि द्रोणचं असे लोक होती म्हणजे त्यांना जिंकणं अशक्य होतं. भीष्मांना तर इच्छा मृत्यू, त्याच्या व्यक्तीला कसं मारणार. तर भगवंताने ओळखले की त्याच्या मनामध्ये कुणाबद्दल विचार चालू आहे. अं, हे या या मुख्य लोकांबद्दल चालू आहे ना. तर भगवंत म्हणतात अरे मी या सर्वांना मारले. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे. अं, प्रभुपादांनी असं का केलं मला माहिती नाही, पण भाषांतरामध्ये बघा प्रभुपादांनी जयद्रथचं नाव नाही घेतलं. भीष्म, द्रोण, कर्ण आणि इतर महायोद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको, केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. कारण कदाचित असं करण्याचं की जयद्रथ काही एवढा पण भारी योद्धा नव्हता, त्यामुळे प्रभुपादाने असं केलं असेल. परंतु द्रोण, भीष्म आणि कर्ण हे त्यांच्या साईडचे महत्वाचे लोक होते, हे सर्वांना माहिती होतं. आणि पांडवांना पण या तिघांची चिंता होती की हे तिघं आहेत तोपर्यंत जिंकणं तर कठीण आहे. म्हणून भगवान तिथं म्हणतात की अरे यांची काळजी करू नको. मी तुला असं वाटेल की मी यांना कसं मारू, यांच्याकडे तर दिव्य दिव्य अस्त्र आहेत. जसे की भीष्मांकडे असे अस्त्र होते की ते परशुरामांवरती पण प्रभावी पडले होते. द्रोणाचार्यांकडे त्यांनी अर्जुनला ब्रह्मास्त्र शिकवलं किंवा दिलं होतं. तर असे एकदम दिव्य अस्त्र असणाऱ्या लोकांकडे, आणखी कर्णाकडे पण एक शक्ती अस्त्र होतं की आता हे कर्णाचा इगो होता की मी खूप मोठा दानशूर आहे म्हणून. तर याचा फायदा घेऊन भगवंतांनी इंद्रदेवांना सांगितलं की तुम्ही त्याच्याकडून भगवंतांनी सांगितलं की नाही मला माहित नाही, पण इंद्रदेव येतात आणि त्याला दान मागतात. तर मग तो म्हणतो काय पाहिजे. तर ते म्हणतात की मला तुझं एक ते हे पाहिजे, कवच. कारण तो जन्मता त्याच्या छातीवरती एक कवच होतं. मागच्या जन्मामध्ये तो सहस्र कवच होता. तर 999 कवच हे नर आणि नारायणाने भेदले होते. तर एक कवच घेऊन तो सूर्यदेवाची शरण घेतो. तर तेच कवच घेऊन कर्ण जन्माला येतो. तर इंद्रदेव त्याला जेव्हा म्हणतात की मला तू तुझं कवच दे, तर हा म्हणतो की तुम्ही कोण आहात. मग इंद्र सांगतात की मी असा इंद्र आहे. तर याच्या इगो मध्ये हा म्हणतो की ठीक आहे, माझं तर मी खूप मोठा दानशूर आहे, तर म्हणून ते हे देतो त्याचा ते कवच. आणि जर हा व्यक्ती खरं दानशूर असता तर दान दिल्यावर आपण त्याच्या मोबदल्यात काही मागत नाही. समजा आपण एखाद्या मंदिरात जाऊन काही दान दिलं, तर आपण असं म्हणत नाही की ही मूर्ती मला द्या किंवा तुमच्या मंदिराची एवढी जमीन मला द्या, असं तर म्हणत नाही. दान दिलं म्हणजे संपलं. पण हा व्यक्ती काय करतो की तो म्हणतो ठीक आहे, मी तुम्हाला हे कवच देतो, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही मला शक्ती अस्त्र द्या. आणि तो त्याच्यात अजून बरेच काही मुद्दे आहेत. तर कर्ण थोडासा गर्विष्ठ व्यक्ती होता, त्याला असं वाटायचं की मी खूप मोठा दानशूर आहे. आणि जेव्हा व्यक्ती व्यवहार करतो दानामध्ये, ते दान दान नाही राहत. मला वाटतं हा दातव्यमिति दानम गीतेचे अनुपकारिणे. गीतेमध्ये
सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी दान पण सांगितलं. तर खरं दान कोणतं आहे, की केवळ देण्याच्या कर्तव्याने द्यायचं आणि योग्य व्यक्तीला द्यायचं आणि त्याच्यापासून काही परत मिळालं पाहिजे अशी अपेक्षा नाही करायची. हे दान खरं दान आहे. हं. परंतु दुसऱ्याकडून मला काहीतरी मिळालं पाहिजे, याला मी एवढं दिलं, तर ते दान दान नाहीये, तो व्यवसाय आहे. तर तसा कर्णाने एका प्रकारे व्यवसायच केला होता. तर मुख्य मुद्दा हा आहे, की भगवान अर्जुनला म्हणतात की यांना घाबरू नको, कारण तुला असं वाटतं की यांच्याकडे दिव्य अस्त्र आहे. भीष्मांकडे पण आहे, द्रोणांकडे पण आहे आणि कर्णाकडे शक्ती अस्त्र होतं. तर यामुळे अर्जुनच्या मनात थोडीशी चिंता होती की यांच्यासोबत कसं काय जिंकणार अशा व्यक्तींसोबत. तर भगवंत म्हणतात की काळजी करू नको, या सर्वांचे जे आयुष्य आहे मी ते आधीच हरलं आहे. तर आयुष्य हरण्याबद्दल काय शब्द आलाय, अं, मया हतान त्वम जही. अं, आयुष्य हरल्याबद्दल फक्त मला वाटतं आचार्यांनी सांगितलं. ठीक आहे. तर भगवंत म्हणतात की भागवतामध्ये पण दिले की भगवंत त्या सर्वांवरती दृष्टिक्षेप करून सर्वांचं आयुष्य हिरावून घेतात. तर आता तुला यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी काही चिंता नसायला पाहिजे. हम्म. मग अर्जुन म्हणेल, कसं काय जिंकणार मी? मग भगवंत म्हणतात, अरे समजा एखाद्या व्यक्तीला, एखादा मृत व्यक्ती आहे, त्याला मारलंय, तर अशा मेलेल्या व्यक्तीला मारण्यासाठी काही कष्ट लागतात का? म्हणजे इतक्या बेसिक लेवलवर इतकं सोपं करून भगवंत सांगतात की का बरं तुला चिंता आहे की मी जिंकेल की नाही जिंकेल. समजा एखाद्या व्यक्तीला ऑलरेडी मारलंय आणि त्याची डेड बॉडी आहे, तर त्या डेड बॉडीला मारण्यासाठी काय खूप मोठं क्षत्रिय असावं लागतं का? असं तर काही नाहीये. त्याच्यामुळे तू भीती बाळगू नको, मी तुला दाखवलं पण आहे माझ्या रूपामध्ये आणि सांगत पण आहे. तू जिंकणार आहेस ना, त्याच्यामुळे तू ही भीती सोडून दे, हं, आणि युद्ध करण्यासाठी उठ. हं. युद्धस्व जेतासी रणे सपत्नाम. उठ आणि या सर्वांना हरवून तू अं, विजय मिळव. तर इथे हे सांगण्यामागचं एक कनेक्शन असं पण सांगत आचार्य, की अर्जुन युद्ध न करण्याची किती कारणं देतो, किती कारणं देतो अर्जुन युद्ध न करण्याचे? 5. 5 कारणं. तर शेवटचं कारण तुम्हाला कुणाला आठवतं? शेवटचं कारण काय होतं? हं? बघा, पहिल्यांदा तर तो म्हणतो की बाबा, माझ्याच नातेवाईक आहेत, तर त्यांच्यावरती मला दया येते. नंतर समजा मी जिंकलो तरी नातेवाईक नसतील तर कुणासोबत या आनंदाचा अनुभव घेणार. नंतर तो म्हणतो की आपल्या मित्रांना, आपल्या आप्तांना मारल्यामुळं पापकर्म मिळणार. आणि चौथ्या वेळेस म्हणतो की जेव्हा कुटुंबातील वरिष्ठ लोक नष्ट होतील, तेव्हा वर्णसंकर होईल आणि सर्व समाज दूषित होईल. आणि हे सर्व बोलून पण त्याला नक्की कळत नव्हतं की मी काय बोलतोय, म्हणजे व्यवस्थित आहे की नाही, तर म्हणजे आर्ग्युमेंट व्यवस्थित देतो का. तर दुसऱ्या अध्यायामध्ये मग तो शेवटचं सांगतो ना, चेतत युद्ध कतरन्न गरीयो यद्वा जयेम यदिवानो जयेयु यानेव हतां जिजीविषास प्रमुखे धातराष्ट्रास पुत्रान. की हे पण माहित नाही आपल्याला, न चेतत विद्मः यद्वा जयेम यदिवानो जयेयु. आपण जिंकणार आहोत की हरणार आहोत हे पण आपल्याला माहिती नाहीये. मग युद्ध करून काय फायदा आहे, हरलो तर? असा अर्जुन तिथे म्हणतो. आणि त्याच्यानंतर मग अर्जुन म्हणतो की मला निर्णय घेता येत नाही की काय करू, कारण कदाचित आपण हरू पण शकतो आणि जिंकू पण शकतो. तर ते शेवटच्या कारणामध्ये अर्जुन तो श्लोक मानतो, कदाचित जिंकणार पण कदाचित हारणार पण. किंवा चेतत विद्मा, विद्मा म्हणजे माहीत असं, न म्हणजे नाही. न चेतत विद्मा सतरंनो घरी यद्वा जयेम यदिवा नो जयेम. आपण जिंकणार किंवा नाही जिंकणार हे पण माहिती नाही. त्याच्यामुळे मला युद्ध करू की नको हे निर्णय घेता येत नाही. तर एका दृष्टीने त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. म्हणजे तो तर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये पण बघितलं. पण इथे भगवंत सांगतात की तू बोलला होता ना की आपण जिंकणार आहोत की नाही जिंकणार आहोत. तर इथे बघ, तू जिंकणार आहे. कारण मी तुला या रूपामध्ये पण दाखवलंय आणि या सर्वांचं आयुष्य मी हिरावून घेतलंय. आणि मृत व्यक्तीला मारण्यासाठी काय शौर्य लागतं. त्याच्यामुळे तू मी जिंकणार की नाही जिंकणार हा जो प्रश्न केला होता, तो प्रश्न आता काही राहिला नाहीये. म्हणजे तू जिंकणार आहे हे निश्चित आहे. तर याच्यावरती आधारित प्रभुपाद तात्पर्यामध्ये काय सांगतात, प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते.
परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची ती विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. तर मला वाटतं हा मुद्दा आपण बऱ्याच वेळा चर्चा केलेला आहे. समजा आता या या जगामध्ये कुठलीही गोष्ट जर होणार असेल तर सर्व प्लॅन तर भगवंतांनीच केला ना. आता समजा विश्वरूप आहे, सर्व काही त्यांच्या शरीरातच आहे. तर त्यांच्या प्लॅनच्या बाहेर किंवा त्यांच्या शक्तीच्या बाहेर जगात काहीच होऊ शकत नाही. सर्व जग ही त्यांचीच निर्मिती आहे. म्हणून भगवंतांच्या व्यतिरिक्त असं कोणीतरी काहीतरी आहे जे करू शकेल असं तर नाहीये. परंतु भगवंतांचा एक स्वभाव आहे की करतात स्वतः, परंतु क्रेडिट देतात दुसऱ्याला. हं. जसं की आपण त्या महाभारतामध्ये किती किती ठिकाणी बघितलंय की भीष्माला कसं मारायचं, द्रोणाला मारण्यासाठी युधिष्ठिर महाराजांना खोटं बोलायला सांगितलं. नंतर जयद्रथला मारण्यासाठी सूर्य झाकवला. आणखीन कर्णाचं पाशुपत अस्त्र, शक्ती अस्त्र घेण्यासाठी घटोत्कचला पाठवलं. नंतर युद्धाच्या नंतर भीमाला जेव्हा धृतराष्ट्र बोलवतो तेव्हा भगवंत एक पुतळा समोर करतात. म्हणजे किती 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 ठिकाणी सगळी प्लॅनिंग तर भगवंतांनीच केली आहे. आणि इथे पण तर सर्वांना मी आधीच मारलंय सांगतात पण आहे, दाखवतात पण आहेत. परंतु सर्व क्रेडिट कोणाला जातं? अर्जुनाला. की महाभारताच्या युद्धामध्ये सर्वश्रेष्ठ योद्धा कोण होता? तर सर्वजण म्हणतात अर्जुन होता. अं, तर असं का? कारण की भगवंतांचा तर हा स्वभाव आहे की त्यांना आपल्या भक्ताला क्रेडिट देण्यासाठी आवडतं. तर ही खूप रेअर क्वालिटी आहे. तुम्ही जर बघित असेल या भौतिक जगतामध्ये की बहुतांश लोकांचा प्रयत्न काय असतो की कार्य कोणीही करो, मला कसं क्रेडिट घेता येईल. आता तुम्ही इलेक्शन मध्ये असो किंवा ऑफिसच्या एखाद्या काय म्हणतात त्याला प्रोजेक्ट असो, ते खूप इव्हन भक्तीमध्ये पण. भक्तीमध्ये पण समजा एखाद्या भक्तांनी मंदिर बांधलं किंवा एखादा प्रचार करून मोठा संघ निर्माण केला, तर तिथे पण जर माणूस व्यवस्थित स्थिर नसेल, तत्वज्ञानामध्ये म्हणा किंवा भक्तीमध्ये म्हणा किंवा भक्तीने त्या व्यक्तीचं हृदय जर समाधानी नसेल, तर मग त्याला किरीट घ्यावंसं वाटतं. की मग तो समजा त्याचं नाव नसलं तर मग तो नाराज होणार. किंवा म्हणणार अरे मी तर एवढं केलं, माझं कोणी नावच घेत नाहीये. परंतु ज्या व्यक्तीचं मन पूर्णपणे समाधानी असतं, जसे की भगवंत आहेत, तर भगवंतांना या छोट्या मोठ्या गोष्टीतून काय घ्यायचं? समजा आपण रस्त्याने जात आहोत आणि छोटी छोटी मुलं गोळ्या खेळतात. मुलं लहान असताना काचाच्या गोळ्या खेळायच्या आणि त्या गोळ्या खेळताना समजा आपण एखाद्या मुलाला मदत केली आणि सांगितले की असं असं कर आणि तो जिंकला, तर इतक्या या छोट्याशा खेळामध्ये मग आपण क्रेडिट घेणार का? आता तो तर पोर खेळ आहे ना, छोटी छोटी मुलं खेळतायत. त्याच्यामध्ये काय क्रेडिट घेणार? सगळीकडे न्यूजपेपर मध्ये असं ते छापत नाही की मी या मुलांना हा मॅच जिंकण्यासाठी मदत केली. तो तर म्हणजे काय हसण्यासारखी गोष्ट होईल. तसंच भगवंतांसाठी आपण जे काही तर करतो ते एका प्रकारे पोरखेळच आहे. त्यांच्या आध्यात्मिक जगतामध्ये एवढे नित्यमुक्त जीव, एवढ्या लक्ष्मी, राधाराणी, गोप, गोपी, इतके प्रेम करणारे लोक आहेत आणि सर्वांचा निस्वार्थ भाव आहे. आणि इथे या कचऱ्यामध्ये स्वतःला राजा, स्वतःला राणी म्हणवणारे, स्वतःला मोठा व्यक्ती मानणारे हे जे काही आपण आहोत, ते त्या लहान मुलांप्रमाणे आहे. तर अशा या म्हणजे खेळामध्ये काय भगवंतांना क्रेडिट घ्यावंसं वाटेल. परंतु आपण तसं करत नाही. हे बऱ्याचदा बघायला मिळतं. तर मी एवढ्यात एक न्यूज वाचली होती. एक मुलगा आहे अनंत मित्तल म्हणून. तर तो IIT गुवाहाटीमध्ये होता. तर तिथे त्याने एक प्रोजेक्ट वर काम केलं की इलेक्ट्रॉनिक वेस्ट पासून गोल्ड कसं बाहेर काढायचं. तर मग ते प्रोजेक्ट त्याने केल्यावरती त्याचा जो गाईड होता, आता PhD करताना गाईड असतात, टीचर. तर ते टीचर म्हणत होते म्हणे की तुझ्यासोबत माझं पण नाव त्यामध्ये टाक, की संशोधनामध्ये यांचा पण हातभार आहे. तर तो बोलला नाही टाकणार कारण ते मी काही केलंच नाही याच्यामध्ये. तर मग त्या व्यक्तीने ते या मुलाचं संशोधन चोरलं, स्वतःच्या नावावरती पब्लिश केलं
आणि मग तो मुलगा सर्व काही सोडून गेला IIT वगैरे. आता तो युट्यूबर आहे. अनंत मित्तल म्हणून ते नाव आहे, तुम्ही सर्च करू शकता. नंतर परत एक दुसऱ्या एका माताजींची मी PhD बद्दल वाचलं. त्यांच्या सोबत पण तसंच झालं की त्यांनी रिसर्च केला आणि नाव दुसऱ्या, क्रेडिट दुसऱ्या कोणी घेतलं. असं खूप ठिकाणी होतं. हं. बऱ्याचदा आपण काही सामान्य अशिक्षित लोक असतात त्यांना बोलतो की म्हणजे हे मागासलेले आहेत, परंतु ऍक्च्युली जेवढे लोक सुशिक्षित आणि मोठ्या मोठ्या पदावर असतात ते खूप जास्त पशुसारखे वागतात. आता माझ्या कॉलेजमध्ये पण एकदा काय झालं होतं की होळीच्या वेळेस एक मुलगा आला. अं, धारावीच्या तिथून एक मुलगा आला आणि अं, कुणाला कळत नव्हतं त्याला नक्की झालं काय. तर एक डॉक्टर झेकी म्हणून एक हे होते, लेक्चरर होते, म्हणजे नवीनच लागलेले होते. तर त्यांनी शोधून काढलं की कलर मध्ये या कंपाऊंड मुळे या मुलाला हे झालं. परंतु तरी सुद्धा काय सगळ्यांना क्रेडिट घ्यायचं होतं. आता कोणी हेड ऑफ द युनिट आहे, कोणी हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे. तर मी तिथे मेडिकल कॉलेजमध्ये बघितलं की क्रेडिट घेण्यामध्ये बऱ्यापैकी लोकांचं स्पर्धा असते. जसं मी तुम्हाला बरेचदा सांगितले की आमचे मेडिसिनचे टीचर असायचे. तर त्यांना द्वेष होता एका मॅडमचा. त्यांचं नाव काय होतं, उमा सुंदर मॅडम होत्या मेडिसिनच्या. त्या पण खूप ब्रिलियंट होत्या. पण या व्यक्तीला काय द्वेष होता काय माहिती. प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे कोणत्याच्या महत्वाच्या गोष्टीत म्हणायचे की हे त्यांना येत होता, उमा सुंदर मॅडमला. तर म्हणजे मी तरी बघितलं, समजा एखादी व्यक्ती एवढी मोठी आहे, एवढ्या विभागाची इन्चार्ज आहे, हजारो लाखो पेशंट बघितले असतील, इतकं शिक्षण आहे, एवढं नाव आहे, तरी सुद्धा वागणूक कशी आहे की पशुसारखी. पशुमध्ये कसं असतं, समजा तुम्ही रस्त्यात एखादी एक खायची वस्तू फेकली तर सगळे कुत्रे येऊन भांडणं करणार, कोण घेणार कोण घेणार कोण घेणार. तर मनुष्य पण जर तशीच वागायला लागली तर त्याला काय अर्थ आहे. तर असं होतं, हा सगळीकडे होतं. मी मेडिकल मध्ये बघितले, इंटरनेटवरती IITचं उदाहरण आहे. तुम्ही हे दोन सर्च करू शकता, एक माताजी आणि अनंत मित्तल. आणि भक्तांमध्ये पण झालेलं आहे आणि होतं. आता ते एकदम आपला छोट्या छोट्या सत्संगामध्ये पण काय आहे की एखादं काम आपण करतो आणि मग त्याच्याबद्दल समजा कोणी काही बोललंच नाही, तर मग ती व्यक्ती थोडीशी नाराज होते किंवा मग काय म्हणणार पुढच्या. नंतर काय म्हणतात अशी लोक की अरे आता तुम्ही सर्व सत्संग वगैरे करत आहात, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही म्हणजे आम्ही 10 वर्षापूर्वी त्यासाठी किती कष्ट घेतले. याच्या आमच्यामुळे हा कार्यक्रम चालू आहे. तर ठीक आहे, म्हणजे आपण आपण पण त्यांच्या योगदानाला मान्य केलं पाहिजे. परंतु जर भगवंतांसारखा भाव असेल की सर्व काही, जर व्यक्तीला खरंच भक्तीपासून समाधान मिळत असेल तर त्याला एक क्रेडिटची काय गरज आहे. किती सर्टिफिकेट मिळवले, किती पेशंट बघितले, सर्व तर इथेच राहणार आहे. जसं आपण म्हटलं होतं ना एकदा की जेलमध्ये समजा एखादी कॉम्पिटिशन झाली निबंध लिहिण्याची आणि एखाद्या कैद्याला पहिला पुरस्कार मिळाला. तर तो पहिला पुरस्कार मिळून तो त्याने उड्या मारण्यात काय अर्थ आहे. पहिला मिळो, दुसरा मिळो, तिसरा मिळो, तो जेलच्या तर बाहेर नाही जाणार आहे. तसं इथले सगळे हे उपलब्धी, नाव, लौकिक प्रसिद्धी, हे म्हणजे आज भगवंतांच्या कृपेने मिळेल तर वेगळी गोष्ट आहे. परंतु मिळो असंही म्हणजे ओढाताण करून भांडणं करून घेण्यामध्ये काय अर्थ आहे. शेवटी तर आपण या जेलमध्येच राहणार आहोत आणि असं केल्यामुळे ही कैद आणखीन वाढत जाणार आहे. तर हे भगवंतांच्या चरित्रातून खूप बघायला मिळतं. जसं श्रीरामांच्या याच्यामध्ये पण बघा, हनुमानजीला किती महान योद्धा मानलं जातं. नंतर एवढं सर्व जे मृत वानर होते त्या सर्वांना भगवंत रामांनी जिवंत केलं. त्या पुष्पक विमानामध्ये घेऊन सर्वांना अयोध्येला आले. येताना किष्किंध्यावरून जाताना त्यांनी बघितले की या वानरांचा परिवार पण आहे. मग तिथे उतरून त्यांच्या परिवारांना पण घेतलं, म्हणजे माताजी मुलं जे काही असेल ते. एवढं करून त्यांना सर्वांना अयोध्येमध्ये आणलं. अयोध्येमध्ये प्रत्येकाच्या राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली, हे रामायणमध्ये आहे. आणि प्रत्येकाला त्यांनी स्वतः काहीतरी पुरस्कार दिला. आणि असं नाही की एक दिवस आले आणि दुसऱ्या दिवशी निघून जा. म्हणजे बऱ्यापैकी बरेच दिवस वानर विभीषण तिथे थांबले होते. तर इतकं सारं करून सुद्धा जेव्हा श्रीराम कृष्ण म्हणून आले, तरी सुद्धा आपण बघतो ना की दामोदर लीलेमध्ये त्यांनी माकडांना लोणी खाऊ घातलं. तर आचार्य एक अर्थ सांगतात की भगवंत अजून असं वाटत होते की
त्यांनी जेवढं माझ्यासाठी केलं त्याला मी पुरेसा मोबदला नाही देऊ शकलो. तर एका अवतारातून दुसऱ्या अवतारामध्ये पण ते लक्षात ठेवतात. तर इतकं तर मनुष्याला तर शक्य नाहीये. पण आपल्याला पण अशी शाश्वती असली पाहिजे की मी जे करतोय ते भगवंत बघत आहेत ना. तर इतर माझे नाव घेतात किंवा नाही घेतात याला महत्व नाही. पण आपण नाव घेतलं पाहिजे हा, इतरांचं आपण नाव घेतलं पाहिजे. आपण अपेक्षा न करता. कारण आपण सगळ्यांना असं नाही म्हणू शकत. अं, नंतर प्रभुपाद काय म्हणतात? किती नंबरचा आहे हा? 34. हा. जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. हे तर रामायण महाभारत सगळीकडे आपण बघतोय. म्हणून जीवनाचे रहाटगाळे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येकजण कृष्ण भावना भावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. सर्व काही भगवंतांचं प्लॅन आहे. त्याच्यामुळे आपली लाईफ असं अरेंज करा म्हणतात प्रभुपाद, की जीवनाचे रहाटगाडे अशा पद्धतीने चालवावे की प्रत्येक जण कृष्ण भावना भावित कर्म करू शकेल. जे काही आपली लाईफस्टाईल आहे किंवा जॉब आहे त्याच्यामध्ये भक्तीला ऍडजस्ट करता येईल किंवा स्कोप देता येईल अशा पद्धतीने अं, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा पद्धतीने जीवनाला मोडलं पाहिजे. अं, सर्व काही ठीक झाल्यावर भक्ती करेल म्हटलं तर मग कठीण आहे. मग नंतर बऱ्याचदा भक्तांना काय वाटतं की अर्जुनला तर माहित होते की त्यासाठी योजना काय. कृष्ण स्वतः समोर उभे होते. ते सांगत होते की युद्ध कर, हे तुझं कर्तव्य आहे. पण आपल्याला कोण सांगतोय माझं कर्तव्य काय, मी काय केलं पाहिजे यावेळेस, मी आता काय करू, की माझ्याकडे हे नाहीये ते नाही, मला कोण सांगणार. तर प्रभुपाद खूप छान सांगत होते, भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते. एक तर जे महान भक्त आहेत अं, त्यांना भगवंत डायरेक्ट प्रतिसाद देतात. जसे की समजा अं, रूप गोस्वामींच्या स्वप्नात येऊन सांगणार की माझे विग्रह कुठे आहेत. माधवेंद्र पुरींच्या स्वप्नात येऊन सांगितलं गोपालजींनी माझे विग्रह कुठे आहेत. पुन्हा माधवेंद्र पुरीच्या स्वप्नात येऊन सांगितले की मला या उन्हाळ्यामुळे खूप त्रास होते. तू चंदनाचे लाकूड घेऊन ये आणि मला चंदन लाव. तर असे जे समजा खूप उच्च स्तरावरती आहेत त्यांना प्रत्यक्ष भगवंत संवाद पण करतात. जशी प्रभुपादांचं पण आपण बघितलं ना की ज्या जलदूतमध्ये जेव्हा प्रभुपाद होते तेव्हा हार्ट अटॅक आला होता. तर तेव्हा भगवंतांनी त्यांना दृष्टी दिली की सर्व अवतार मिळून तुझे जहाज चालवतात त्याच्यामुळे तू काही काळजी करू नको. तर हे उच्च किंवा शुद्ध भक्तांना शक्य आहे. पण आपल्या लेवलवरती काय करायचं, अं, भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेने आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. हे खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी. कारण मनात प्रश्न हा येईल ना, मला काय माहित माझ्यासाठी काय योजना, मला तर भगवंत स्वतः सांगत नाही. तर आपल्या गुरुने आपल्याला जे करायला सांगितलं तेच भगवंताची आपल्यासाठी योजना असं 100% समजलं पाहिजे. गुरुने जे काही कार्य करायला सांगितलं, ज्या काही कन्स्ट्रक्शन मध्ये जायला सांगितलं, जे काही प्रोजेक्ट मध्ये जायला सांगितलं तीच भगवंतांची योजना आहे. नाही तर बऱ्याच लोकांना काय वाटतं, अरे यार मला तर याच्यामध्ये टाकलं. गुरुने सांगितलं म्हणजे तुमच्यासाठी ते व्यवस्थित आहे. मग अजून काही समस्या येते की समजा इस्कॉन सारख्या संस्थेमध्ये काय आहे की गुरूंना प्रचारासाठी खूप फिरावं लागतं जगभर. त्याच्यामुळे असं प्रत्येक शिष्याला सोबत बसून तर नाही सांगता येणार. जसे की आधीच्या गुरुकुल वगैरे मध्ये काय असायचं की थोडेसे शिष्य असायचे त्यांच्यासोबत बसून डिस्कशन व्हायचे. असं तर आता शक्य नाहीये. तसं करत बसल्याचा प्रचार पण होणार नाही. त्याच्यामुळे मग आपण काय करायचं की जे गुरुचे प्रामाणिक प्रतिनिधी आहेत, जे वरिष्ठ भक्त आहेत, आणि गुरूंची त्यांच्यावरती श्रद्धा आहे. आपण पण बघतोय की ते कसं वर्षानुवर्षे गुरूंची सेवा करतात. मग त्यांनी जी आपल्याला सेवा दिली तीच गुरूंची इच्छा आणि तीच भगवंतांची इच्छा असं जाणलं पाहिजे. मी चर्चा काय करते की अर्जुनला तर भगवंतांनी सांगितलं त्यांची इच्छा काय, आपल्याला कोण सांगणार. तर आपल्याला जे वरिष्ठ भक्त आहेत, जे की आपल्या गुरुचे काय म्हणता येईल प्रेमाने सेवा करतात किंवा विश्वासपात्र आहेत, त्यांनी जी सेवा आपल्याला सांगितली तीच आपल्यासाठी भगवंतांची इच्छा आहे.
त्याच्यापेक्षा दुसरं जास्त डोकं लावण्याची गरज नाही. परंतु याचा अर्थ असा होत नाही की समजा एखादी गोष्ट आपल्याला कठीण वाटत असेल तर बोलायचं नाही, असं नाही. गौरांग प्रभू अं, एक वाक्य सांगायचे की महाराजांना, म्हणजे कसं गुरुला कसं बोललं पाहिजे. ते बोलले की यू कॅन आस्क हाऊ, बट यू शुड नॉट आस्क वाय. गुरुला तुम्ही म्हणू शकता की महाराज मी कसं करू, माझ्याकडे हे कौशल्य नाहीये किंवा माझ्याकडे हे नाहीये, मी कसं करू या गोष्टी, हे विचारू शकता. पण तुम्ही गुरुला हे म्हणू शकत नाही का करायचं. का करायचं म्हणजे काय, आता गुरुने सांगितलं तुम्ही गुरुलाच काय करायचं विचारल्यावर तर मग तुम्ही महागुरु झाले. तर परंतु असं नाही. जसं की चौपाटी आणि जी तर इतके चांगले मॅच्युअर भक्त आहेत, म्हणजे मी तर स्वतःचं खूप भाग्य समजतो. इतके मॅच्युअर ज्यांना महाराजांनी पर्सनली ट्रेन केलंय. इथं कोणी एकटा अध्यक्ष नाहीये. अध्यक्षाची चार चार लोकांचा एक ग्रुप केला जातो. महाराजांनी खूप छान सिस्टम तयार करून ठेवलं. तर त्याच्यामुळे समजा जर एखादा सिनियर भक्त मला काही सांगत असेल की तू जव्हार मोखड्याला जा, तर त्याच्यामध्ये मला जास्त डोकं लावण्याची गरज नाही पडायला पाहिजे. कारण मी बघतोय की हे मंदिर कसं चालतंय, महाराजांचा कसा संबंध आहे, आणि हे वरिष्ठ वैष्णव माझ्यापेक्षा किती पटीने अधिक श्रम करतायत. तर मग मी यांची आज्ञा ऐकणं हेच देवाचा प्लॅन माझ्यासाठी. परंतु ते करत असताना जर आपल्याला समजा एखादी गोष्ट कठीण वाटत असेल किंवा करता येत नसेल, तर एक्सप्रेस करायला काही हरकत नाही की प्रभूजी माझ्या आजारामुळे मला जाता येत नाही, मी काय करू. मग ते म्हणतील ठीक आहे तू कॅफेमध्ये काम कर. तर मग हे म्हणजे हे आपण एक्सप्रेस करू शकतो. असं नाही की तिकडे जातोय आणि खूप आजारी पडतोय, काही करता पण येत नाही आणि काही बोलत पण नाही. असं मग अशी लोक काय करतात, मनामध्ये साठवून ठेवतात 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 आणि खूप वर्षानंतर मग एकदमच स्फोट होऊन जातो. तर असं नाही केलं पाहिजे. तर सर्व चर्चा काय चालू आहे की भगवंत अर्जुनला म्हणतात तुला ज्या मुख्य लोकांची भीती आहे त्यांना मी ऑलरेडी मारलं, तू फक्त युद्ध कर आणि श्रेय तुला मिळेल. त्यावरून प्रभुपाद म्हणतात की भगवंत अशीच आहेत, सर्व काही स्वतः करतात आणि श्रेय भक्तांना देतात. त्याच्यासाठी आपण महाभारत रामायणचे उदाहरण बघितलं. हा. तर मग मग अर्जुनला भगवंतांची योजना माहिती होती. मग आपल्याला कशी माहित असणार. तर आपल्याला आपल्यापेक्षा ज्या वरिष्ठ भक्त आहेत आणि जे गुरूंचे विश्वास पात्र आहेत त्यांनी जे सांगितलं की आपल्यासाठी भगवंतांची योजना आहे आणि तेच आपल्यासाठी चांगली गोष्ट होईल. कधी कधी लोक काय करतात की जास्त इंडिपेंडेंट होण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्यापेक्षा जे हे आहेत वरिष्ठ त्यांच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. जसे की मी तुम्हाला सांगतो असे बरेच झाले. त्या प्रभूजींचं नाव मला माहिती नाही. तर त्यांना काहीतरी संस्कृत किंवा रामायण किंवा असे ग्रंथ शिकण्याची खूप इच्छा होती. तर तेव्हा त्यांना मॅनेजमेंटने सांगितले की ठीक आहे तुम्ही करा, पण सोबत असं हे ती सेवा पण करा. कारण अं, नंतर हा तुम्हाला सांगतो, तर त्यांनी ते ऐकलं नाही आणि खूप जास्त तिकडच्या ते वाक्पटुता करण्यामध्ये जास्त वेळ घातला. आणि मग नंतर ते असे झाले की ते मंदिरापासून दूर झाले, इस्कॉनपासून दूर झाले. मग स्वतः कथा करायला लागले. मग काही दिवस कथा केली, मग कथा पण सोडून दिली. तर अशी बरेच उदाहरणं आहेत. तर त्याच्यामुळे सेफ ट्रॅक हा आहे की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं. नाही झालं तर सांगता येईल. आता मी पण बऱ्यापैकी मला कधी कधी वाटतं की मी पळवाटच काढतोय. कधी कधी नाही, बऱ्याचदा असं वाटतं की काही जरी सांगले की मी आजाराचंच कारण देतो. पण कदाचित प्रत्येक वेळेस आजार नसतो माझा, पण काही काही ठिकाणी मला थोडी अशी भीती वाटल्यासारखं होते. जसं की खूप जास्त लोकांसोबत मिक्स व्हायचं. यात्रेला जा म्हटले की मला खूप थकवा येतो. मग मी त्यांना सांगतो की माझा आजार आहे. आता आता मला असं आज आणि कालपासून मी जे वाचन करतो आणि ते सेमिनार बद्दल पण मी थोडासा विचार करत होतो. तर मला एक गोष्ट कळली की हे माझं फिअर ऑफ फेल्युअर आहे. मी हे सगळं जे करतो, ऑफकोर्स मी इंट्रोवर्ट आहे, मला नाही जमत सगळ्या लोकांमध्ये. पण समजा बॅक ऑफ द माइंड काय विचार असतो, समजा मी बोललो काही क्लासमध्ये आणि व्यवस्थित नाही बोललो किंवा व्यवस्थित नाही झालं तर लोक काय म्हणतील की अरे काय बेकार क्लास दिला, आमचा टाइमपास झाला.
तर हा विचार पण कदाचित माझ्या मनाला प्रभावित करतोय. परंतु ऍक्च्युली आपण आपले प्रयत्न करून भगवंतांवरती निर्भर राहिले पाहिजे ना. कर्मणावाधिकार असते मा फलेषु कदाचन. हे किती वेळेस वाचून समजावून झालं, लोकांना शिकवलं, आणि आपण स्वतःच म्हणजे मी स्वतःच पालन करत नाही. तर म्हणजे आता मला थोडासा विश्वास असा आला की ठीक आहे, म्हणजे मी एफर्ट द्यायला पाहिजे. अं, नाही झालं चांगलं तर ठीक. लोक बोलले नाही आवडत तर ते सोडून द्यायचं, दुसरी सेवा काहीतरी करायची. पण फिअर ऑफ फेल्युअर काहीच नाही करायचं हे बरोबर नाही. आणि मी कसं एकदम परफेक्शनिस्ट आहे. समजा एखादी गोष्ट करायची असेल तर आता सर्व मॅप, सगळं साहित्य, व्यक्ती सगळे आल्यावरती मग मी सुरुवात करेन. पण जीवन असं काम नाही करत. सगळ्या गोष्टी आल्यावर नंतर तुम्ही करणार असं नाही. एक एक गोष्ट करत जावी लागते, मग पुढे पुढे एक एक गोष्ट उलगडते. तर म्हणजे एवढ्याच मैत्री मेडिटेट करतोय की बाबा हे थोडंसं मला शिफ्ट करावं लागेल. ऑफकोर्स ते इंट्रोव्हर्जन आणि काही गोष्टी मला माझे करतात, पण थोडासा प्रयत्न करेल. हम्म. तर जे काही माझे सिनियर सांगतात तोच माझ्यासाठी भगवंतांचा प्लॅन होतो. आणि भगवंतांना काही क्रेडिट घ्यायची इच्छा नसते, तर सर्व क्रेडिट आपल्या भक्तांना देतात. तर इथे एक आणखी इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जर तुम्ही प्रभुपादांच्या लाईफ मध्ये बघितलं तर प्रभुपाद कुणाला क्रेडिट द्यायचे त्यांच्या या सर्व कार्याचं? आठवतं तुम्हाला प्रभुपाद कुणाला क्रेडिट द्यायचे त्यांच्या प्रचारासाठी, स्वनिर्मितीसाठी? हं? प्रभुपाद दोन लोकांना श्रेय द्यायचे, एक तर त्यांचे शिष्य आणि दुसरे त्यांचे गुरु. तर प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे की तुम्ही अमेरिकन मुलांनी मला मदत केली आणि त्यामुळे मी प्रचार केला. आता हे अमेरिकन मुलं कसे होते की त्यांना कृष्ण कोण आहे हे पण माहित नाही. राधा कोण आहे, निळ्या रंगाचा मुलगा कसा असतो अशी त्यांनी कधी कल्पना पण केली नसेल. आणि काही प्रभुपादांच्या शिष्यांनी सांगितलं की आम्हाला सुरुवातीला असं वाटायचं की प्रभुपाद हे मायावादी मायावादी परत परत बोलतात. मायावादी नावाचा कोणीतरी व्यक्ती असेल भारतात, त्याच्यासोबत प्रभुपादांचं भांडण असेल, म्हणून ते नेहमी नेहमी मायावादी लोकांना असं बोलतात. तर असे हे लोक होते. तरी सुद्धा प्रभुपाद काय म्हणायचे की नाही, हे सर्व काही माझ्या शिष्यांनी आणि माझ्या गुरुच्या कृपेने झालं. तर हे म्हणण्यासाठी किती मोठं मन लागतं. एवढं सोपं नाहीये की आपण केलेल्या कामाला दुसऱ्याच्या काय म्हणतो दुसऱ्याला क्रेडिट देणं. तर हा श्लोक अशा पद्धतीने आपण बघितला. का समोरचा श्लोक बघूया. इथे कोणाचे काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा आपण समोर जाऊ. हे केलं की मला ते दिसत नाही कुठे गेलं. हम्म. तर आता आपण थोडा समोरचा श्लोक वाचूया. अं, मला पण टेक्नॉलॉजी जास्त माहित नाही. तर हा श्लोक क्रमांक 35. संजय उवाच संजय संजय उवाच तत्कृत्वा वचनं केशवस्य एतत् श्रुत्वा एतत् वचनं केशवस्य कृताञ्जलिवेपमानातिरीति कृताञ्जलि वेपमान किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम् नमस्कृत्वा भूय एव आह कृष्णम् सगद्वदम्भीतभीता प्रणम्य. सगद् जगद्पदां गद्गदीतभीति प्रणम्य. तर आता हे सर्व बघून मग अर्जुन काय बोलतोय सांगितलं. अं, की भगवंत अर्जुनला बोलली की अरे हो, तू जिंकणार आहे, फक्त निमित्त हो, तुझाच विजय होणार आहे. मग हे जे भगवंतांनी बोलले, मग त्याच्यावरती अर्जुनची प्रतिक्रिया काय आहे आणि तो काय बोलतो. तर त्या 35 नंबरच्या श्लोकामध्ये संजय धृतराष्ट्राला अर्जुनची प्रतिक्रिया सांगतात की असं ऐकल्याबरोबर याने काय केलं. एतत् श्रुत्वा, हे ऐकल्यावरती काय ऐकलं? वचनं कुणाची?
कृष्णाति केशवस्य केशवस्य एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य केशवाचे कृष्णाचे हे शब्द ऐकून कृतांजली कृतांजली म्हणजे तुम्हाला मी याच्या पूर्वी पण सांगितलं होतं. कृतांजली म्हणजे हात जोडणे. पुन्हा जोडले अर्जुनने किरीटी. अर्जुनचे एक नाव किरीटी आहे, मी तुम्हाला सांग किरीटी का नाव आहे अर्जुनचं आठवतं कुणाला? किरीटी. पार्थ, कौंतेय, धनंजय, अर्जुन, विजय, किरीटी, अं, कृष्णा, असे अर्जुनचे वेगळे नाव आहेत ना. किरीटी नाव आता तुम्हाला असंच बोललो होतो की ज्याला इंद्राने मुकुट घातला किंवा ज्याचा चांगला मुकुट आहे, या मुकुटाच्या अर्थावरून अर्जुनचं एक नाव आहे किरीटी. किरीट म्हणजे मुकुट आणि किरीटी म्हणजे घालणारा, ज्याला घातला आहे. याच्या आधी विश्वरूपाच्या वर्णनामध्ये पण येतं बघा, की खूप सारं किरीटी आहेत, खूप सारी एका श्लोकामध्ये असं येतं. तर हा जो किरीटी आहे म्हणजे अर्जुन, त्याने हात जोडले आणि त्याच्या शरीरामध्ये काय होतं, वेपमाना. वेपमाना म्हणजे शरीराचा थरकाप होतोय. आता कशामुळे होत असेल तर एवढा मोठा जो बघतो की कोणत्याही व्यक्तीला साहजिक आहे, इतकं मोठं भयंकर गोष्ट बघून थोडीशी भीती तर वाटणारच ना. तर अर्जुनचं काय होतं की अंग चळचळ कापतंय भगवंतांचं बोलणं ऐकल्यावर, आणि त्याची पहिली रिॲक्शन आहे की बस त्याने हात जोडले. आणि हात जोडून तो काय करतोय, पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गतीत स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. काय म्हणाला ते पुढच्या श्लोकात येणार आहे. इथे काय होतंय की भगवंतांचे शब्द ऐकले आणि अर्जुनने हात जोडले, आणि तो एवढा प्रभावित किंवा घाबरलाय की त्याचं पूर्ण शरीर कापतंय, आणि तो पुन्हा पुन्हा नमस्कार करतोय. आता समजा आपण एखाद्या वेळेस नमस्कार करणार किंवा हरे कृष्णा म्हणणार, सारखं सारखं हरे कृष्णा तो म्हणजे असं तर म्हणणार नाही, पण अर्जुन तसा करतो. कारण त्याच्या मनामध्ये या वर्णाची किंवा या रूपाची या दृश्याची एवढी छाप पडली आहे की तो घाबरलाय. आणि स गदगतम भीत भीत प्रणम्य. गदगत आपण म्हणतो ना, गदगद झालं, कंठ गदगद झाला. भीत भीत आणि घाबरत. प्रणम्य म्हणजे अं, अं, काय म्हणतात त्याला, आदर देत देत तो बोलला. काय बोलला ते आपण आता या पुढच्या श्लोकामध्ये सांगू. हं? अत्यंत भयभीत झालेला. हा, तर याच्यामध्ये प्रभुपादांनी आणि आचार्यांनी काय सांगितलं का, आता आचार्य हे म्हणतात की भगवंतांचं सांगण झाल्यावर मग आता कॅमेरा अर्जुनकडे जातोय. अर्जुन काय करतोय हे संजय धृतराष्ट्राला हस्तिनापूरमध्ये सांगतोय की हे धृतराष्ट्र, हे सर्व बघून ऐकून अर्जुनने हात जोडलेले आहेत. आणि तो आता भगवंतांना प्रार्थना करतो. तर प्रभुपाद म्हणतात, पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला. इकडे गोंधळून पण गेला आणि घाबरून पण गेला, कारण ते रूपच तसं होतं. त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गतीत स्वराने मित्र म्हणून नव्हे तर या आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला. तर अं, कोण सांगेल का बरं अर्जुन मित्राच्या स्तरावर वागू शकत नव्हता? याच्यावरती आपण आधी पण चर्चा केली आहे. प्रभुपादांचे तात्पर्य कारण वाचताना त्यांनी विराट रूप बघितले ना, ओके, विराट रूप भगवंताचं बघितलं. विराट रूप बघितलंय. पण विराट रूप बघितले ते ठीक आहे, पण त्याच्यामुळे त्याचा भाव का बदलावा? तो भक्त आहे तर भक्तच राहायला पाहिजे ना. भक्ताऐवजी तो म्हणजे काय म्हणतात हा, मित्र राहायला पाहिजे ना. मित्राऐवजी तो असा घाबरणारा व्यक्ती किंवा नवीन भक्तासारखा वागतोय. तर तुम्हाला मी बोललो होतो ना की अर्जुनची दृष्टी आणि हृदय हे मित्राचं आहे, सख्य भावाचं आहे. परंतु भगवंताने त्याला दृष्टी दिली होती, दैवी दृष्टी, आध्यात्मिक दृष्टी नव्हती. आणि मन हे भक्ताचं होतं, तर याच्यामध्ये मिसमॅच होत होता. तर त्यामुळे तो काय म्हणतील मित्राच्या भावामध्ये बघू शकत नव्हता. त्याच्या त्या दिव्य दृष्टीमध्ये, दिव्य म्हणजे आध्यात्मिक नाहीये, स्वर्गीय म्हणू शकतो. तर त्यामुळे अर्जुनला अं, हे माझे मित्र आहेत असं म्हणजे जाणताच येत नव्हतं.
तर तो फक्त एखादा म्हणजे सामान्य भक्तासारखं म्हणा किंवा कोणत्याही उपासकासारखा तो परत परत कृष्णांना नमस्कार करत होता. अं, आश्चर्यचकित झाल्यामुळे. आणि ते प्रभुपाद म्हणतात की अं, अच्छा, इथे हे नाही सांगितलं का कुठल्या याने तो हे झाला, प्रभावित झाला म्हणून? हा आहे श्लोक नंबर 35. ठीक आहे. तर तो विस्मित झालाय. विस्मित बद्दल जर तुम्हाला मी आधी सांगितले, तो हा आहे, दुय्यम रस आहे. 12 रसापैकी 5 प्राथमिक रस आणि 7 दुय्यम रस आहेत. दुय्यम रसामध्ये हास्य, वीर्य, बीभत्स, भयानक, विस्मय, हे काही रस आहेत. तर त्याच्यापैकी इथे अर्जुन विस्मित झालाय. तर आता जसं संजय बोलतोय की धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन काय बोलते, तर अर्जुनने काय बोलायला सुरुवात केली या श्लोकांपासून आहे. श्लोक क्रमांक 36 पासून. पान नंबर 415 वरतीच आहे. हम्म. अर्जुन उवाच अर्जुन उवाच अच्छा. आने ऋषिकेश तव प्रकीर्त्या ठाणे ऋषिकेश तव कीर्त्या जगत् प्रहस्यति अनुरज्यते च जगत् जगत्प्रहस्यत्या अनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशद्रवन्ति रक्षांसि रक्षांसि भीतान्दिशश्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्गा. सर्वे नमस्सन्ति च सर्वे सिद्धसङ्गा. हा, तर इथे आता अर्जुन भगवंतांना काय म्हणतोय या श्लोकामध्ये. तर अर्जुन इथे भगवंतांसाठी अं, काही नावं वापरतो की तुम्ही ऋषिकेश आहात. ऋषिकेश म्हणजे इंद्रियांचा स्वामी, आपण हे बघितलेलं आहे की रूपात काय म्हणतो, कुरुक्षेत्रातील युद्धाचा काय परिणाम होणार आहे श्रीकृष्णाकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला. भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णाने केलेले सर्व काही योग्यच आहे. तर इथे असा पण एक अर्थ घेतला जातो की भगवंतांनी कोणतंही कार्य केलं ते योग्यच असतं. जसं की समजा तिथे दाखवले की काही लोक त्यांच्या शरीरामध्ये जाऊन नष्ट होत आहेत, लोकांचा मृत्यू होतोय, परंतु कृष्णाने कुणाला मारणं पण चांगलंच आहे आणि कुणाला वाचवणं पण चांगलंच आहे. कारण भगवंत काय म्हणतील, पूर्ण सत्य किंवा पूर्ण शुभ वस्तू वस्तू नाही म्हणता येणार, पूर्ण सत्य किंवा पूर्ण शुद्ध किंवा पूर्ण शुभ आहेत. त्याच्यामुळे अशा व्यक्तीने काही जरी केलं तरी ते चांगलंच होतं. जसं की समजा पारसमणीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आता पारसमणी समजा एकदम आनंदाने जाऊन हळू स्पर्श केला तरी पण तो त्या धातूचं सोनच करतो आणि फेकून मारला तरी सोनच करतो. तसं भगवंतांचं आहे, त्यांनी कुणाला मारलं तरी त्या व्यक्तीचं चांगलंच होतं. आणि समजा एखाद्या व्यक्तीला वाचवलं तरी पण ते त्याच्या भल्यासाठीच असतं. तर हे समजण्यासाठी एक श्लोक येतो, 3ऱ्या स्कंदामध्ये आहे. उद्धवजी विदुरला सांगतात, तथैव चान्ये नरलोकवीरा येया हवे कृष्णमुखारविन्दम् नेत्रे पिबन्तो नयनाभिरामम् पार्थास्त्रपूता पदमापुरस्य. तथैव चाने नरलोकवीरा, की युद्धभूमीवरती काय होत होतं. हं? तथैव चाने नरलोकवीरा ये आहवे कृष्ण मुखारविंदम. आता जे समोरचे सैनिक आहेत किंवा सेनापती समोरच्या पार्टीचे कौरवाकडचे, तर ते काय करतात की आता युद्ध करता करता कृष्णाचं दिसणारच ना, कारण भगवंत अर्जुनच्या रथावरती होते. तर भगवंतांच्या रूपाकडे बघायचे समोरचे सैनिक किंवा सेनापती. तथैव चान्ये नरलोकवीरा ये आहवे, आहवे म्हणजे युद्धामध्ये, कृष्ण मुखारविंदम, आणि भगवंतांचं मुख बघतात. आणि त्यावेळेस काय व्हायचं, अ, तथैव चान्ये नरलोकवीरा ये आहवे कृष्ण मुखारविंदम नेत्रे पिबंतो नयनाभिरामम. आणि त्यांच्या डोळ्यांनी, पिबंत म्हणजे पिणे. आता आपण रस कसा म्हणजे काय म्हणतात तोंडाने पिणार, परंतु भगवंतांचं सौंदर्य असं आहे ते कानाने पण पिता येतं आणि डोळ्याने पण पिता येतं.
तर इथे काय सांगतात की अ, ये हवे कृष्ण मुखार विंदम नेत्रे पिबंतो. कृष्ण मुखार विंद, कृष्णाचे जे कमळासारखं मुख, ज्याचं सौंदर्य आहे, हे समोरचे सैनिक सेनापती नेत्रे पिबंतो, नेत्रे म्हणजे डोळे आणि पिबंतो म्हणजे पिणे, तर त्या सौंदर्याला त्यांच्या डोळ्यांनी ते पान करतात. ही जी संकल्पना आहे बऱ्याच ठिकाणी येते भागवतामध्ये, नेत्रे पिबंतो. आणि त्याचबरोबर काय व्हायचं, पार्थास्त्र पूत, आणि त्यांना मग अर्जुनचे बाण लागायचे. आणि अर्जुनच्या बाणाचा काय प्रभाव व्हायचा, पार्थ म्हणजे अर्जुन, पार्थ हा अस्त्र पूत, पूत म्हणजे शुद्ध करणे. अं, तर पार्थास्त्र पूत पद्मापूरस्य. हं? ते लोक काय करतात, भगवंतांचं सौंदर्य बघण्यामध्ये एवढे मग्न आहेत, आणि त्या सौंदर्याचा रसपान करतात डोळ्याने. त्याच वेळेस त्यांना अर्जुनाचे बाण पण लागतायत, आणि अर्जुनच्या बाणाचा प्रभाव असा होता की तो त्यांचे सर्व पाप नष्ट करायचा. आणि मग ज्या व्यक्तीचे मृत्यूच्या क्षणी पाप नष्ट झाले आणि त्याचं ध्यान पूर्णपणे भगवंतांच्या सौंदर्यात मग्न झालं, तर त्या व्यक्तीला काय मिळेल, काय मिळेल अशा व्यक्तीला? मोक्ष. मोक्ष मिळायला पाहिजे किंवा भगवंतांचं धाम मिळायला पाहिजे ना. तर तोच तो श्लोक आहे. तथैव चाने नरलोकवीराय हरे कृष्ण मुखारविंदम नेत्रे पिबंतो नयनाभिराम पात्रास्त्रपूत पदमापुरस्य, म्हणजे श्रेष्ठ स्थान किंवा मोक्ष म्हणू शकतो. त्याच्यामुळे प्रभुपाद ना बऱ्याच तात्पर्यातून सांगतात की हे जे निराकारवादी किंवा मायावादी लोक आहेत ते मोक्षासाठी एवढे श्रम करतात, मोक्ष तर भगवंत त्यांच्या शत्रूंना पण देतात. म्हणजे जी गोष्ट शत्रूला मिळते ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी एवढी काय मेहनत करायची, असा एक बघण्याचा हा पण एक दृष्टिकोन आहे. कारण या लोकांची सगळी मेहनत कशासाठी असते की आम्हाला ती ब्रह्मज्योती मिळवायची, आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला या जगातून मुक्त व्हायचं. तर मोक्ष मोक्ष एवढं त्यांच्या साधनेमध्ये किंवा जीवनामध्ये एकच भावना असते की इथून बाहेर पडायचं, इथून बाहेर पडायचं. ठीक आहे, ते सगळ्यांनाच माहिती आहे जग खराब आहे. अ, पण बाहेर पडून काही पॉझिटिव्ह एंगेजमेंट ते शोधत नाहीत की बस बाबा मी मोक्षात जाणार, शांत राहणार, मला काही दुःख नसणार. प्रभुपाद म्हणतात ते घेऊन काय करणार तुम्ही, भगवंतांची भक्ती करून त्यांच्याशी पॉझिटिव्ह एंगेजमेंट घ्या ना. त्यांचा मित्र म्हणून त्यांच्यासोबत तुम्ही विहार करा, किंवा यशोदामाई सोबत समजा तुमची काही इच्छा असेल त्या भावामध्ये सेवा करण्याची तर ते करा. भगवंतांचा दास होण्याची इच्छा असेल तर ते करा, काहीतरी पॉझिटिव्हली करा ना. नुसतं शून्य होण्यात काय अर्थ आहे, शून्य तर भगवंत त्यांच्या शत्रूला पण देतात. मग ही गोष्ट समजा शत्रूला पण एखादा व्यक्ती फुकटमध्ये वाटत असेल तर त्याच्यासाठी खूप मेहनत करून ती गोष्ट घेणं म्हणजे खूप काही हुशारी नाही. असं एक प्रभुपादांचं एक लॉजिकल आर्ग्युमेंट आहे, बऱ्याच तात्पर्यामध्ये तुम्हाला वाचायला मिळेल. तुम्हाला कळलं मी काय बोललो, प्रभुपादांचं आर्ग्युमेंट, की नाही कळलं? कळलं प्रभूजी. कळलं ना, हा ठीक आहे. तर ऋषिकेश या शब्दावरून अर्जुन म्हणतोय की म्हणजे ऋषिक म्हणजे आपल्याला माहिती आहे, ऋषिक म्हणजे सेन्स, इंद्रिय, आणि ईश म्हणजे स्वामी. तर भगवान ते इंद्रियांचे स्वामी आहात, तर तुम्ही काय करता की भक्तांच्या इंद्रियांना तुमच्याकडे आकर्षित करता. आणि जे अभक्त आहेत, किंवा जे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, त्यांचे इंद्रिय तुमच्याकडून तुमच्यापासून दूर जातात. आता जसे की आता हे समजायला काही कठीण नाहीये, भगवंत कोणाला दूर ढकलत नाहीत. तर समजा जसं की आपण व्यवहार सत्संगामध्ये सर्वांनाच म्हणतो या या म्हणून, तर काही लोक येतात, काही लोक येत नाहीत. आता जे येतात त्यांचे इंद्रिय भगवंताकडे चालले ना. कानाने ऐकणे पण इंद्रियाचा वापर आहे, डोळ्याने बघणे इंद्रियांचा वापर आहे, प्रसाद घेणे पण इंद्रियांचा वापर आहे. तर हे सर्व इंद्रिय कुठे चाललेत, ऋषिकेशकडे चाललेत ना. आणि जो व्यक्ती नाही आला तर तो बाहेर जाऊन काय खातोय, काय पितोय, काय बघतोय, काय ऐकतोय, म्हणजे 99% चान्स हे आहे की तो गडबडमध्येच जाईल. तर असं अर्जुन म्हणतो की तुम्ही तुमच्या भक्तांचे इंद्रिय स्वतःकडे आकर्षण घेता, आणि अभक्त आहे की त्यांचे इंद्रिय तुमच्यापासून तुमच्याकडून दूर घेऊन जातात. त्याच्यामध्ये त्यांची चूक आहे, भगवंत कोणाला काही ढकलत नाही. तर याच्यामध्ये आचार्यांच्या बलदेव विद्याभूषण यांच्या तात्पर्यामध्ये त्यांनी हे सांगितले की हा जो श्लोक आहे, श्लोक क्रमांक 36, हा श्लोक एका शास्त्राचं नाव सांगितलंय. काय नाव दिलं तिथे, हा, मंत्रशास्त्र नावाचं एक शास्त्र, तर मला पण माहित नाही, बरेच शास्त्र असते त्यामध्ये त्यांनी एक मंत्रशास्त्र सांगितले. तर हा श्लोक राक्षसापासून
रक्षा मिळवण्यासाठी याचं गायन केलं जाऊ शकतं. म्हणजे आपण कसं कधी भीती वाटल्यावरती नरसिंह आरती म्हणतो ना, तसाच हा श्लोक पण म्हटला जाऊ शकतो. तर हा पण रक्षा करणारा श्लोक आहे. तर शक्य झालं तरी याचं पण पाठांतर करता येईल. कारण तिसरी ओळ बघा ना, रक्षांशी भीताने दिशो द्रवंती. राक्षस काय आहेत? भीताने, म्हणजे तुम्हाला घाबरून दिशो द्रवंती, दिशांमध्ये इतरत्र पळून जातात. म्हणजे हा जेव्हा आपण भगवंतांचा मंत्र म्हणू, तेव्हा साहजिकच आहे जिथे आपण भगवंतांची उपस्थिती करतोय तिथून राक्षस पळून जाणार. कारण ते या श्लोकामध्ये सांगितलंय. तर एक तर मी तुम्हाला हे सांगितले की भगवंत सर्वांसाठी जे काही करतात ते चांगलंच होतं. म्हणून त्यांनी कोणाला जीवन देणं किंवा मृत्यू देणं हे दोन्हीही चांगलंच आहे. त्याच्यानंतर ऋषिकेशचा अर्थ असा होतो की भक्तांची इंद्रिय भगवंतांकडे आकर्षित होतात आणि जे अभक्त किंवा राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत ते स्वतः दूर जातात. तर राक्षसी प्रवृत्तीचे किंवा राक्षस भगवंतांना भीतून म्हणजे भीताने घाबरून दूर जातात. म्हणजे हा श्लोक राक्षसांपासून रक्षा करण्यासाठी वापरला जातो किंवा वापरता येतो असं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांच्या तात्पर्यात सांगतात. ते म्हणतात की मंत्रशास्त्रामध्ये असं सांगितलंय. आता मंत्रशास्त्र कुठले मला नाही माहिती, कदाचित एखादा ग्रंथ असेल. तर आणि जगत प्रहर्षती अनुरज्यत येतं आणि तुमचं संकीर्तन करून संपूर्ण जगामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आता हे कदाचित आपल्याला एवढं पेच येणार नाही, पण अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. जसे की एकदा रशियामध्ये रथयात्रा होती. तर रथयात्रेच्या झाल्यावरती मग तिथल्या पोलीस लोकांनी रिपोर्ट केलं की म्हणजे आतापर्यंतच्या आमच्या या ड्युटीच्या इतिहासामध्ये आज हा दिवस होता की ज्याच्यामध्ये सर्वात कमी गुन्हे झाले. आणि असं नाही की रथयात्रा पूर्ण शहरात नव्हती. तर प्रभुपाद पण म्हणायचे आणि आपल्याला पण माहिती आहे की जिथं भगवंतांचं नाम आहे तिथे मंगलता निर्माण होते आणि त्याच्यामुळे आपोआपच थोडे वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांवर काही ना काहीतरी प्रभाव होतो. त्याच्यामुळे जे संकीर्तन आहे ती साधी गोष्ट वाटते, पण ती सर्वांसाठीच चांगली, आपल्यासाठी पण चांगली, इतरांसाठी पण चांगली. त्याच्यामध्ये मला गंगानाथ प्रभूंचा स्वभाव खूप आवडतो. ते कोणता छोटा 2 घरांचा पाडा असो किंवा मोठं शहर असो, सगळीकडे मृदंग घेऊन लगेच वाजवायला, गायला आणि नाचायला सुरुवात करतात. तर ऍक्च्युली तसं नॅचरल असायला पाहिजे. नॅचरल असायला पाहिजे म्हणजे स्वभाव असेल, पण कमीत कमी फेज तरी असला पाहिजे की हे संकीर्तन पूर्ण जगामध्ये मंगलता निर्माण करेल. भगवंतांचं नाव मंगलता निर्माण करतं असं एखादा कोणता श्लोक आहे का? नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रह पूर्ण शुद्धो नित्य मुक्तो अभिन्नत्वात नाम नामेन. तो एक श्लोक आहे. आणि भगवंतांच्या नावाने सगळीकडे शुभ होतं असं तिथं आहे. जयति ते धिकं जन्मना व्रजा शरयत इंदिरा शश्वदत्र ही दैत दृश्यताम दीक्षितावकाश सोयी दिता सव स्वामी चिन्हते. जयति ते धिकम, जयति ते धिकम तिचा अर्थ जन्म आहे. आता नाव घेणं म्हणजे पण भगवंत तिथं अवतरित होण्यासारखे आहेत. तर वाटल्यास मग नंतर शोधेल, पण असे बरेच श्लोक आहेत की भगवंतांच्या नावाने वातावरण मंगल होतं म्हणून. हे आपल्याला पण माहिती. तर प्रभुपाद पण सांगतात तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावरती अनुरक्त होतात. आणि सिद्धपुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्ततः पळत आहेत. एक तर ऋषिकेशचा अर्थ त्यांच्या नामश्रवणाचा परिणाम आणि जे चांगले लोक आहेत, सिद्धपुरुष म्हणजे भक्त, जे भगवंतांना नमस्कार करतात, आरती करतात. आणि याच्या विरुद्ध जे राक्षस आहेत, आता आपल्याला कलियुगामध्ये राक्षस म्हणजे असे ज्याच्यामध्ये डोक्याला 2 शिंग वगैरे असे तर दिसणार नाहीत. राक्षस म्हणजे आपणच आहोत असं म्हटलं जातं ना, आपल्यामध्येच राक्षस आहे आणि देव आहे. तर त्याच्यामुळे जे अशा प्रवृत्तीचे लोक आहेत ते पळून जातात. तर हे सर्व काही योग्यच आहे. तर याचा अर्थ काय की बाबा तुम्हाला बघून काही लोकांनी अनुरक्त होणं, काही लोकांनी आकर्षित होणं, काही लोकांनी पळून जाणं, काही लोकांना आनंद होणं, हे सर्व काही योग्य आहे.
कारण भगवंतांकडून जे काही घडेल ते सर्व योग्यच आहे. त्याच्यामुळे आ, अ, आणखीन एक असा एक हा याच्याशी कनेक्टेडच आहे. हा, की भगवंतांनी कुणाला मारणं, कुणासोबत नृत्य करणं, चोरी करणं, खोटं बोलणं, हे सर्व काही चांगलं आहे आणि सगळ्यांच्या भल्यासाठी आहे. कारण ते व्यक्तिमत्वच असं आहे की त्यांच्याकडून चुकीचं किंवा वाईट काही होऊ शकत नाही. जसं की एक श्लोक पण आहे ना गर्भस्तुतीमध्ये, सत्यवरम सत्यपरम सत्यस्य धामम निहितम च सत्य सत्यस्य सत्यम मृत सत्य नेत्र. की तुम्ही सत्य आहात, सत्य तुमच्यापासूनच आलंय, सत्याच्या आधार तुम्हीच आहात, तुम्हाला करून काही सत्य नाहीये. तर मग अशी जी व्यक्ती असेल त्याच्याकडून कोणतंही जर कार्य झालं तर ते सत्य किंवा शुभच असणार ना. जसं की आपण याचं उदाहरण घेतलं पारस म्हण्याचं, तसं आहे भगवंताचं. म्हणून ज्या लोकांना समजत नाही की अरे चोरी करणारा कसा काय देव, खोटं बोलणारा कसा काय देव, डान्स करणारा कसा काय देव, तर ते देवाच्या कॅपॅसिटीला लिमिट लिमिट करतात. म्हणजे तुम्ही डान्स करू शकता आणि देवाने नाही करायचं. तुम्ही घरी कधी चोरून आईला चोरून घरामध्ये काही केलेलं गोड पदार्थ खाणार पण देवाने नाही खायचं. म्हणजे देव तुम्ही आहात की कृष्ण आहेत? म्हणजे नियम तर आपण ठरवतो ना. चोरी केली म्हणजे देव नाही, म्हणजे असं सांगणार कोण आहे? आपण सांगतोय, पण आपली काय पात्रता आहे? तर हे ज्यांना समजत नाही ते लोक, जसे अब्राहमिक रिलिजन मध्ये, त्यांना हे समजायला खूप कठीण जातं. चोरी करणारा, खोटं बोलणारा कसा काय देव? कारण त्यांची संकल्पना आहे देव म्हणजे एक असं कोणीतरी एकदम गंभीर व्यक्ती, एक जर त्यांचे म्हणजे रूप पण मानत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना हे सगळं इमॅजिनच करता येत नाही. आता याला एक जोडून एक गोष्ट मला आठवली, ती सांगतो तुम्हाला. राधा गोविंद महाराज पूर्ण जगभर प्रचारासाठी जायचे. तर ते एकदा अरेबियन देशामध्ये पण गेले. मला वाटतं दुबई किंवा असाच कुठला तरी देश होता. तर महाराज एअरपोर्ट वरती बसले होते. तर तिथले त्यांचे जे लोक असतात ना, म्हणजे एअरपोर्ट वरती चेक करणारे किंवा कस्टमचे, तर एक जण त्यांच्या जवळ आला आणि बोलायला लागला की ते बोला तू हिंदू आहे? महाराज बोलले हो. तर मग त्या व्यक्तीने विचारलं, अरे आम्ही असं ऐकलं की तुम्ही हिंदू लोक दगडाची पूजा करता. महाराज बोलले कुठं पूजा करता? मी त्या दगडावर उभा आहे. तर तिथे कन्फ्युज झाला, अरे हा यार. नंतर ते बोलला की तुम्ही देवाला सगळं काही अर्पण करता, त्याला कपडे खाऊ घालता, कपडे घालता, प्रसाद देता, तो व्यक्ती आहे का मग? तर मग महाराज बोलले, बरं ठीक आहे, तू अजान करतो का, अजान किंवा नमाज पढ़तो का? तो बोलला हा, मी तर एकदम परफेक्ट मुस्लिम आहे. तर मग महाराज बोलले की तू जी नमाज करतो किंवा जी अजान होते ती अल्लाला ऐकू जात असेल की नसेल? आता अल्लाला जायची नाही नाही कसं म्हणता येईल? मग तर अल्लाची कॅपॅसिटी कमी होईल ना. तो बोलला हा, अरे अल्ला तर ऑल पॉवरफुल आहे, त्याला ऐकू जाणार. महाराज बोलले, जर त्यांना ऐकू जात आहे तर त्यांना कान असला पाहिजे की नसला पाहिजे? तर हा बोलला हा यार, विदाऊट कानाचं कसं काय ऐकणार? तो बोलला हा, अल्लाला कान असला पाहिजे. मग महाराज बोलले, ज्या व्यक्तीला कान आहे त्याला डोळे, नाक, ओठ असतील की नसतील? हा, तर तो बोलला हा, असायला पाहिजे. तर इतक्या छोट्याशा इंटरॅक्शन मध्ये महाराजांनी त्याला कन्व्हिन्स केले की परम सत्य साकार आहे. तुमचं जे आर्ग्युमेंट एकदम चुकीचं आहे. तुम्ही त्याला आवाज देता आणि म्हणता त्याला कान नाही. त्याला बोलवता आणि म्हणता त्याला पाय नाहीत, हात नाहीत. तर अं, असं हे आहे. हा, मग मी हे का सांगत होतो, कारण की भगवंतांच्या काही क्रिया कशा काय चांगल्या आहेत हे या लोकांना समजत नाही. परंतु भगवंतांनी काही जरी केलं तरी ते सर्वांच्या भल्यासाठीच आहे. तर आता आपण, आधी उशीर झाला, माझं नेहमी असंच होतं. अं, थांबूया का आपण आता? काय करायचं बोला पटकन. ठीक आहे, तुम्ही काही बोलत नाही याचा अर्थ आपण कोण बोलतो. प्रभूजी काय विचारलं तुम्ही? कंटिन्यू घेऊ शकता प्रभूजी. मी म्हटलं की वेळ झाला, एक तो बघायचं की थांबवायचं. घ्या प्रभूजी घ्या. घ्या बरं. प्रभूजी. बरं ठीक आहे, माझा आवाज सर्वांना ऐकू येतो व्यवस्थित?
हो 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 गुरुजी, हो येतोय. हा मग येतोय. ठीक. कारण मागे काहीतरी खूप प्रॉब्लेम आलेला. तर हा बघूया आपण 37 नंबरचा पण चांगला श्लोक आहे. तर हे सर्व काय आहे की अर्जुन बोलतोय आणि ते सर्व संजय धृतराष्ट्राला सांगतोय. तर आता अर्जुनने बोललेल्या श्लोकामध्ये हा दुसरा आहे 37 नंबरचा श्लोक. तर त्याला आपण बघूया पान नंबर 415 वरच आहे. तस्माच्च तेन नमैरन्मात्मन् तस्माच्च तेन तस्मात् चेतेन महात्मने गरीयसे ब्रह्मणोऽपि आदिकर्त्रे गरीयसे ब्रह्मण अपि आदिकर्त्रे आदिपत्रे अनन्तदेवेश जगन्निवास अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् असत्तत्परं यत् त्वमक्षरं त्वमक्षरं सतत असत्तत्परं असतत परम यत्. तर इथून अर्जुन काय करतोय की भगवंत कसे सर्वव्यापी आहेत हे सांगायला त्याने सुरुवात केली 37 नंबरच्या श्लोकामधून. अं, भगवंत सर्वव्यापी कसे आहेत. तर हे सर्वव्यापी सांगण्यासाठी तो काही भगवंतांना विशेषण सांगतो की तुम्ही हे आहात, महात्मा आहात किंवा महात्मन आहात. महात्मा म्हणजे ज्याचं मन खूप उदार आहे. हं? महात्मन हा. जस्ट तुम्हाला एक मी काय म्हणता येईल टेस्ट म्हणून एक प्रश्न विचारतो. भगवद्गीतेनुसार महात्मा कोणाला म्हणायचं? महात्मा गांधीला महात्मा म्हणायचं का महात्मा फुलेना महात्मा म्हणायचं गीतेनुसार? गुरु असतात त्यांना. ओके, गीतेनुसार सांगा. गीतेनुसार आपण बहुनाम बोल- जन्मनाम म्हणते त्या अं, श्लोकानुसार म्हणजे म्हणता येईल आपल्याला स महात्मा अं, स दुर्लभम. हा ते पण आहे. आणखीन एक तो श्लोक आहे ना, महात्मा काय करतात? अनन्या नाही नाही. महात्मांस माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता भजन्ति अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययम महात्मानस्तु माम पार्थ. हा जो श्लोक आहे ना, याच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद महात्माची व्याख्या सांगतात. प्रभुपाद म्हणतात की कोणाला स्टॅम्प लावून महात्मा नाही बनवता येत, जसे की आधुनिक राजनीतीमध्ये होतं. महात्मानस्तु माम पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिता. महात्मा म्हणजे असा व्यक्ती ज्याने भगवंतांच्या दैवी प्रकृतीचा किंवा भगवंतांच्या भक्तीचा आश्रय घेतला, म्हणजे भक्त. भक्तालाच महात्मा म्हणता येईल. ऑफकोर्स आता हे म्हणजे जितकी शुद्ध भक्त आहेत त्यांना जास्त लागू पडेल. महात्मा तू माम पार्थ दैवी प्रकृती माश्रता भजंती अनन्य मनसो. आणि तो व्यक्ती काय करतो? दैवी प्रकृतीचा आश्रय घेऊन अनन्य प्रभू मनाने हा अं, शुद्ध भक्ताला महात्मा म्हणायचं की आमच्यासारख्या भक्तांना? सर्वांनाच, सर्वच महात्मा आहेत, फक्त आपले महात्माचे ग्रेड कमी जास्त आहेत. ठीक आहे. तुम्ही असे पटत बोलले. नाही. तुम्ही असे बोलले मी तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो, जी बलराम शक्ती प्रभूंनी क्लासमध्ये सांगितली होती की ते बोलले की इस्कॉनमध्ये दोन कन्फ्युजन आहेत. एक कन्फ्युजन असं आहे की आपली भक्ती शुद्ध आहे की नाही आहे आणि आपण शुद्ध भक्त आहोत की नाही आहोत. तर बरेचसे लोक काय म्हणतात, अरे आम्ही तर अशुद्ध भक्त आहोत, आम्ही तर अपतित आहोत, आम्ही तर पतित आहोत वगैरे, असं सांगितलं जातं. परंतु प्रभूजीने सांगितलं शुद्ध भक्त आणि शुद्ध भक्तीची व्याख्या काय. जसं की आताच्या आपण प्रश्नमंजुषामध्ये बघतोय ना, अं, अनन्यास्यंत नाही तर काय आहे, ज्ञान कर्मादि अनावृतम. सुरुवात कशी होते? अन्नाभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अन्नतुल्येन कृष्णानुसेवनम भक्तिरुत्तम. की ज्या भक्तीमध्ये ज्ञान आणि कर्माचा प्रभाव नाहीये, इतरत्र काही दुसरी अभिलाषा नाही, केवळ सेवेची अभिलाषा आहे, ती भक्ती म्हणजे उत्तम भक्ती, शुद्ध भक्ती. मग ती भक्ती करणारा व्यक्ती पण शुद्ध भक्त असला पाहिजे. मग तर अशी भक्ती आपण पण करतोय आणि प्रभुपाद पण करतात. मग प्रभुपाद पण शुद्ध भक्त, आपण पण शुद्ध भक्त, असं कसं? तर प्रभुपाद शुद्ध भक्त आहेत. हं? आणि आपण पण आहोत, पण दोघांमध्ये फरक हा आहे की त्यांच्या श्रद्धेची क्षमता खूप जास्त आहे. म्हणजे क्षमता म्हणण्यापेक्षा प्रभुपाद तर त्यांची पूर्ण श्रद्धा आहे.
पण आपली श्रद्धा सध्या कोमल आहे. म्हणजे कधी कधी आपलं मन होतं, कधी नाही होतं, कधी पकडतो, कधी सोडून देतो. परंतु त्याने आपण मिश्र भक्त किंवा अशुद्ध भक्त होत नाही. आपण प्रॉब्लेम काय करतो, की समजा आपण एखादी काही चुकीची गोष्ट बोलली किंवा काही बघितलं, की मग आपण म्हणतो, अरे आपण तर पाप केलं, आपण तर अशुद्ध भक्त आहोत. तर त्याला अशुद्ध भक्त नाही म्हणत, शुद्ध भक्तच आहोत. आपली भक्ती शुद्धच आहे, कारण आपण ज्ञानाने कर्माने प्रभावित होऊ देत नाही. म्हणजे आपल्याला निराकार मोक्ष नकोय आणि काही भौतिक इच्छा नकोय. याच्यामध्ये पण मनात जरी भौतिक इच्छा आली तरी आपण भगवंतांना म्हणतो, की ही इच्छा माझ्या मनात आहे, पण यापासून मला मुक्त करा. जर अशा अर्थाने कोणी भक्ती करत असेल तर तो व्यक्ती शुद्ध भक्त आहे आणि त्याची भक्ती शुद्ध आहे. म्हणजे सामान्यतः लोक म्हणतात की आम्ही अशुद्ध आहे, आम्ही पतित आहे. त्यांचा अर्थ असा असतो की आम्ही चुकीची कामं करतो. परंतु अशुद्ध भक्ती आणि शुद्ध भक्ती आणि ते त्यांचा म्हणण्याचा जो दृष्टिकोन असतो तो वेगळा आहे. तर शुद्ध भक्ती म्हणजे काय? अन्याभिलाषिता शून्यम. दुसरी काही अभिलाषा पूर्ण होण्यासाठी व्यक्ती म्हणत नाही. अन्य अभिलाषिता शून्यम. शून्य म्हणजे काही दुसरं नको आहे. मनात इच्छा जरी आली, आता ही खूप व्यापक व्याख्या आहे. अन्य अभिलाषा म्हणजे इच्छा, अभिलाषिता म्हणजे इच्छा पूर्ण करण्याची मागणी. पण भक्त असा करत नाही. अन्य अभिलाषिता शून्यम. दुसरे काय नियम? ज्ञान कर्मादि अनावृतम. तर आवृत्त म्हणजे काय? आपण म्हणतो ना, आवरण घाला किंवा झाकून ठेवा. आवरण घाला, झाकून ठेवायला आवृत्तम सारखे शब्द येते. कशाचं झाकण किंवा कशाने झाकलं नाही पाहिजे? ज्ञान कर्मादि अनावृतम. ज्ञान आणि कर्माने भक्ती आवृत नाही झाली पाहिजे. कधी समजायचं ज्ञान आणि कर्माने भक्ती अनावृत होते की नाही होते? जर समजा भक्ती करत असताना आपल्याला वाटलं की नाही यार, हे कर्मकांडाची पूजा केली तरच माझी भक्ती समोर जाईल, नाहीतर भक्ती काही प्रगती होणार नाही. थोडस हे जाऊन ही पूजा करून येतो, तर ते असतं ना काहीतरी सर्पदशा हे दशा, तर हे केलं तर माझी भक्ती होईल. असं जेव्हा व्यक्तीला वाटतं आणि जेव्हा तू जाऊन ते करतो, मग तेव्हा समजायचं की त्याची भक्ती कर्माने झाकून ठेवली. कर्माने म्हणजे कर्मकांडाने, सकाम कर्मयोगाने. कारण पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. कृष्ण भक्ती कैले सर्व कर्म प्रीत आहे, ही श्रद्धेची व्याख्या आहे. तर तसं जर केलं तर मग त्यांची भक्ती आवृत होते. मग त्यावेळेस त्या भक्तीला शुद्ध भक्ती नाही म्हणतात, त्यावेळेस त्या भक्तीला मिश्र भक्ती म्हणावं लागेल. आणि ज्ञानाने आवृत होते म्हणजे काय? की ज्ञान योगींचं नेमकं म्हणणं काय असतं की नेहमी त्यांना मोक्ष 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 याच्याच मागे पडलेले असतात. मग समजा आपण पण भक्तीमध्ये हीच आपली अपेक्षा असेल की अरे यार मला मोक्ष पाहिजे, परंतु भगवंतांच्या सेवेची, त्यांच्याशी संबंध निर्माण करण्याची इच्छा नाहीये, तर मग हे ज्ञानाचा प्रभाव. ज्ञानवाले लोक जास्त करून निराकारी असतात. त्यांच्या मार्गामध्ये जास्त निराकारालाच आसक्त असतात. तर हे दोन्ही नाही झालं. आता तुम्हाला जे सांगितलं, कर्म आणि ज्ञान याने तुमची भक्ती आवृत्त म्हणजे झाकलेली नाहीये. तुम्हाला इतर भौतिक इच्छा आहेत, पण ते पूर्ण करा असं तुम्ही भगवंतांना म्हणत नाहीये. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुसेवनम सेवनम. आणि अनुकूल भावाने तुम्ही नेहमी कृष्णाची सेवा करता. नेहमी म्हणजे 24 तास नाही. ते पण रूप गोस्वामी सांगतात, कारण 24 तास आपल्याला या स्तरावर शक्य नाही. जसे की समजा दररोज जपा करणे, दररोज प्रसाद घेणे, आणि किंवा भगवंतांची आरती करणं, जे काही आहे जे आपण नियमित करत असू, तर हे याला पण नियमित कार्य म्हणतात. 24 तास करण्याची गरज नाही. मग अशा पद्धतीने केल्यावर या भक्तीला काय म्हणायचं? अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तीर उत्तमा. आता उत्तम म्हणजे शुद्ध, श्रेष्ठ, हे सगळे समानार्थी शब्द आहेत. उत्तम, श्रेष्ठ, केवल, अकिंचन, केवला, असे शुद्ध भक्तीचे वेगळे नाव आहेत. तर मी तुम्हाला आता हे सांगतोय की आपण पण शुद्ध भक्त आहोत, कारण आपण शुद्ध भक्ती करतोय. आणि महान आचार्य आहेत, ते पण शुद्ध भक्त आहेत, आणि ते त्यांची भक्ती पण शुद्ध आहे. दोघांमध्ये फरक हा आहे की आपली श्रद्धा खूप कोमल आहे, नेमकी सुरुवात झाली आणि इतरांकडून तिकडून आपण कधी कधी प्रभावित पण व्हायला लागतो. परंतु जे आचार्य असतात त्यांची श्रद्धा एकदम दृढ आहे. जसं की तुम्ही समजा बघितलं, समजा वडाच्या झाडाचं जर उदाहरण घेतलं,
तर वडाच्या झाडाच्या त्या बी मधून जेव्हा छोटस जे रोप बाहेर येत असेल त्याला 2 पानं आहेत. हं. तेवढी श्रद्धा आहे आपली. आणि आचार्यांची श्रद्धा म्हणजे एकदम पूर्णपणे मोठं वाढलेलं वडाचं झाड जे की एकदम आवाढव्य काय म्हणता येईल, पसरलेलं आहे. तर हा फरक आहे. परंतु आपण मी शुद्ध भक्त आहे असं म्हणण्याची गरज नाही. आपल्याला तत्वज्ञानानुसार माहित आहे की माझी भक्ती शुद्ध आहे आणि मी त्याच मार्गावर आहे. परंतु मी शुद्ध भक्त आहे म्हटलेला थोडा अहंकार पण येतो ना. म्हणून आपण मनामध्ये असं ठेवायचं की माझी श्रद्धा सध्या खूप कोमल आहे, मार्ग योग्य आहे, पण मला बरेच मला प्रयत्न करावे लागतात. पण मी अशुद्ध भक्त आहे, माझी भक्ती अशुद्ध आहे, हे म्हणणं चुकीचं आहे, असं नाहीये. झाला तुमचा प्रश्न दूर माताजी? हो प्रभूजी. हा, ठीक आहे. तर याच्यामध्ये अर्जुन काय करतोय श्लोक क्रमांक 37 मध्ये, 37च आहे ना? हा. अं, इथून तो काय करतोय, भगवंतांच्या सर्वव्यापी रूपाचं वर्णन करतोय. तर महात्मा म्हणजे उदार मनाचे, असं हे एक विशेषण वापरले कृष्णाला. तर या महात्मापासून आपण कुणाला महात्मा म्हणावी ती चर्चा केली, तिथे आपण थोडंसं गेलो. नंतर दुसरं एक विशेषण वापरले अनंत. अनंत म्हणजे ज्याचा काही अंत नाहीये. हे अनंत शब्द तर आपण मराठीमध्ये पण ऐकतो आणि आपल्याला बऱ्यापैकी हा शब्द माहिती आहे. तर अर्जुन हे भगवंतांना विशेषण वापरतोय, महात्मा, अनंत. आणि नंतर देवेश. देवेश हे पण शब्द आहे बघा. ईश हा शब्द येतो ना, म्हणजे कुणाचा तरी स्वामी. आता गणेश म्हणजे कोण? गणेश म्हणजे कोण? गणेश, ईश म्हणजे स्वामी. तर जे गण आहेत ना, गण म्हणजे मला वाटतं त्यांना काय म्हणतात, अनुचर किंवा जे सैन्य आहे त्यांचे स्वामी, असा गणेशचा अर्थ गणांचे होतो. स्वामी ना प्रभू. हा, गणांचा स्वामी. तर जिथे पण ईश लावलं जातं ना, त्याच्या आधीचा स्वामी असा अर्थ होतो. बरीच अशी नावं आहेत. जिग्नेश, हे सगळे ईशच्या ठिकाणी त्या आधीच्या शब्दाचा काहीतरी अर्थ असतो. तर इथे काय देवेश. तर ईश म्हणजे स्वामी आणि देव देव म्हणजे देवता. जे इंद्र, चंद्र, अग्नी, वायू आहेत ना, म्हणून त्यांना देवेश म्हणतात की तुम्ही देवांचे पण स्वामी आहात, ईश्वर. आणि तुम्ही कसे आहात? जगन्निवास. जगन्निवास म्हणजे तुमच्यामध्ये सर्व जगत आश्रय घेतं. आता हे कसं आश्रय घेतं आपण बघितलं ना, की जेव्हा सर्व सृष्टीचा विनाश होतो तेव्हा सर्व सृष्टी भगवंत महाविष्णूच्या शरीरात जाते आणि तिथूनच बाहेर येतो. शेवटी आश्रय तर त्यांचं शरीरच आहे. प्रकट झाल्यावरती पण आधार त्यांनाच द्यावा लागतो. गर्भदक्षाय विष्णू, शिरदक्षाय विष्णू यांना तर सर्व बघावं लागतं. तर हे जगाचं निवास आणि आधार पण तुम्हीच आहात. असे वेगवेगळे विशेषण वापरून अर्जुन ते भगवंतांना म्हणतोय की तुम्ही सर्वव्यापी आहात. हम्म, त्यामुळे कस्माचितेन नम्रेन महात्मन. जर तुमच्यामध्ये एवढे गुण आहेत तर मग असा कोण व्यक्ती आहे की ज्याने तुम्हाला प्रार्थना नाही केली पाहिजे? म्हणजे उलटा साईडने बघितलं त्याचा अर्थ असा होतो की सर्वांनी तुम्हाला नमस्कार केला पाहिजे, कारण तुमचे असे एवढे गुण आहेत. तर म्हणून मग अर्जुन म्हणतो की नक्कीच सर्वांनी अं, तुमची उपासना केली पाहिजे, तुम्हाला नमस्कार प्रार्थना केली पाहिजे, असा अर्थ आहे. तर मग इथं आणखी काही मध्ये घेतलं काय करून अक्षरमचं. अक्षर म्हणजे ज्याचा विनाश होत नाही, भौतिक प्रकृतीच्या परी. याचा अर्थ असा पण घेतला जातो, ब्रह्म जे आहे, ब्रह्माला पण अक्षर म्हणतात, ब्रह्मज्योती. अं, तर प्रभुपाद काय सांगतो ते आपण बघूया. हे महात्मान ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ अशी आधी सृष्टी करते तुम्ही आहात. आता इथे कुठं सांगितले ब्रह्मदेवापेक्षाही आधी सृष्टी तुम्ही आहात? कोणता शब्द आहे? ब्रह्मदेवाच्या आधी तुम्ही आहात. ब्रह्मदेवाच्या शब्दाशी जुळते जुळते काही शब्द अक्षर दिसतात का कुठे? काही दुसऱ्या ओळी दिसते की नाही? दुसऱ्या ओळीत माझा आवाज ऐकून येत आहे माहिती. ती अरे येतोय आवाज. गरीयसी ब्रह्मा. हा, ब्रह्मन हा शब्द दिसतोय ना, मी तुम्हाला बोललो हम्म, ब्रह्मासारखं हम्म, बघा. हम्म,
ब्रह्म पहिली पहिली ओळ काय आहे? कस्मात तेन नांदऱ्यान महात्मा, असा कोण आहे जो की तुम्हाला नमस्कार करणार नाही? तुम्ही कसे आहात? गरी असे जाऊ देत. आधी पण शब्द आला होता, पण आता वेळ होतो मी. गरी असे म्हणजे श्रेष्ठ. कुणापेक्षा? ब्रह्मण, ब्रह्म म्हणजे ब्रह्माजीपेक्षा. आणि तुम्ही काय आहेत? आदी कर्ते, म्हणजे कर्त्याच्या पण आधीचे, कारणाचे कारण. कारण ब्रह्माजी आपण सृष्टीकर्ता म्हणतो ना, परंतु ब्रह्माजीचे पण कर्ता भगवंत आहे, म्हणून भगवंतांना आदी कर्ता म्हणतात. तुम्ही प्रभुपादांच्या भाषांतरामध्ये बघितलं ना, गरीयसी ते श्रेष्ठ, ब्राह्मण म्हणजे ब्रह्मदेवापेक्षाही, आपी म्हणजे गरी, आदी कर्ते म्हणजे आदी सृष्टी करता. ब्रह्मदेवाच्या आधी पण ब्रह्मदेवांना जन्म भगवंतांनी दिला ना, मग त्यांचे ते आदी सृष्टी म्हणजे आदी करता झालेच. बाकीचे तर आपण शब्दांचे अर्थ बघितले. हे प्रभुपादांनी असं तात्पर्य सांगितलं म्हणून ते बघतोय आपण. कुठे गेला? तिथे बघितलं होतं का? हा. प्रभुपाद काय म्हणतात? हम्म. की तुम्ही सर्व व्याप्त आहात, तुम्ही अनंत आहात. अनंतचा अर्थ आपण बघितला, महात्माचा अर्थ आपण बघितला. अं, तुम्हालाच का नमस्कार केला पाहिजे? कारण तुमच्याकडे एवढे सर्व काय म्हणतो गुण आहे, किंवा तुम्हीच गुणाधीश आहात. तुम्ही ब्रह्मदेवापेक्षा पण श्रेष्ठ आहात, कारण ब्रह्मदेवाची निर्मिती पण तुम्हीच केली. कशी केली ते पूर्वपात तात्पर्य सांगतो बघा. हम्म, वेगवेगळ्या विशेषणाचं हे दिलंय, तुम्ही नंतर तात्पर्य वाचू शकता. अनंत शब्द दर्शवतो की भगवंताने आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापील अशी कोणतीही गोष्ट असलेली नाही. हे अनंत अर्थ. देवेश म्हणजे ते सर्व देवदेवतांचे नियंत्रण करतात. आता ब्रह्माजींचे पण निर्मिती करतात कसं सांगितलं. अं, या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण ब्रह्मालाही त्यांनी जन्म दिला. आता याचं सर्वांना माहिती आहे, परंतु तरी पण प्रभुपाद नवीन व्यक्तीला समजावं म्हणून परत परत लिहितात. श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवापासून उत्पन्न झालेल्या शंकरांनाही इतर देवदेवतांनी श्रीकृष्णांनी सादर प्रणाम, हे आणि इतर सादर प्रणाम केलाच पाहिजे. हे ब्रह्माजीचे पिता आहेत, हे कसं सांगितलं. अक्षराचा पूर्वपदाने अतिवलं. अक्षर हा शब्द महत्वपूर्ण आहे, कारण हे प्राकृत जगात, हे जगत विनाशाधीन आहे, परंतु भगवंत या प्राकृत जगाच्या पलीकडे आहेत. क्षर म्हणजे नाश होणे. बघा, क्षयरोग, क्षय, हे क्ष म्हणजे काय? असं क्षीण होणे, नाश होत जाणे. तर क्षरला अ लावलं. आपल्या मराठीमध्ये काय बऱ्याच ठिकाणी अ लावले की विरुद्धार्थी शब्द होतो. असा एखादा शब्द तुम्हाला आठवतो का? जिथं अ लावल्यावरती विरोधार्थी अर्थ होतो. म्हणजे इथं आठवलं असं शब्द. क्षय अक्षय हा, अक्षय अक्षय हा, अक्षय अक्षय पण बरोबर आहे. आणि तीन बरेच असे शब्द आहेत मराठीमध्ये जिथे अ वापरला की विरुद्धार्थी शब्द तयार होतो. तर इथं संगत अक्षर. असंगत हा, परफेक्ट. संगत असंगत, हे एकदम विरुद्धार्थी शब्द. तसं क्षर म्हणजे क्षय होणार, अक्षर म्हणजे हा. तर हे सगळ्यांचा अर्थ सारखाच आहे. ते प्रभुपादाने ते सांगितलं. अं, भगवंत प्रकृतीच्या पलीकडे आहेत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. तर इथे आपण थांबूया. आता प्रभुपादाने पीपीटी मध्ये पण एवढंच घेतलं. कुणाचा काही प्रश्न आहे? तर फक्त आपण काय काय बघितले, काय काय ओळी सांगतो. 34 नंबर मध्ये भगवंत बोलले, आणखी काही चिंता करू नको, या सर्वांना मी मारलं, तू युद्ध कर आणि तू जिंकशील. नंतर 35 मध्ये भगवंतांचे हे शब्द ऐकून अर्जुनावरती प्रभाव झाला, हात जोडले आणि तो बोलणार आहे, असं संजय धृतराष्ट्राला सांगितलं. 36 मध्ये अर्जुन भगवंतांबद्दल बोलायला लागतो की तुमच्या कीर्तनाने सर्वत्र हर्षाचं वातावरण निर्माण होतं, राक्षस घाबरून पळून जातात, आणि सर्व सिद्ध लोक, देवी, भक्त सर्वजण तुम्हाला नमस्कार करतात. आणि 37 मध्ये आणखीन त्यांचे काही गुण सांगितले. महात्मा, ब्रह्माचे पिता, अनंत, देवेश, जगन्निवास, अक्षर. हे अर्जुन भगवंतांना हात जोडून बोलतोय. तर या सर्वांमध्ये तो काय करतो की भगवंतांच्या सर्वव्यापी रूपाबद्दल बोलतो. तर अजून 2 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये सर्वव्यापी रूपाबद्दल वर्णन आहे.
मग त्याच्यानंतर अं, अर्जुन हे बोलेल की मी किती चूक केली, तुम्हाला मित्र बोललो, मी तुमची मजाक उडवली, मला माफ करा वगैरे नंतर येईल. तर ठीक आहे, इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेस समोर चर्चा करूया. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे हरे राम